तर गुड इव्हिनिंग एव्हरीवन. तर आज आपण पॉवर बी आय स्टार्ट करणार आहोत. तर सगळ्यांना एक्सेल एस क्यू एल मध्ये तर सगळे तुम्ही फॅमिलियर असतानाच. एक्सेल तर एकदम सिम्पल आहे. त्याच टाईपमध्ये आपण पॉवर बी आय पण बघणार आहोत. पॉवर बी आय एकदम सिम्पल आहे, लाईक एक्सेलच आहे, म्हणजे जवळपास फीचर्स पण सेम आहेत. तर आपण हे आहे पॉवर बी आयचा डॅशबोर्ड. तर पॉवर बी आय साठी मी तुम्हाला पॉवर बी आय डाउनलोड करायला सांगितलं होतं. मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरून डाउनलोड करू शकता तुम्ही. तर आज आपण बघणार आहोत पॉवर बीआयचा. हा झाला आपला म्हणजे फ्रंट पेज झाला, आपण ओपन केल्यास असा आपला डॅशबोर्ड सीन होतो. तर मग आपण बघणार आहोत आपण व्हिज्युअलायझेशन कसं करणार आहोत, म्हणजे डॅशबोर्ड क्रिएट कसे करणार आहोत पॉवर बीआय मध्ये. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, एक ब्लँक रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड सीन होतो. तर मग आपण बघणार आहोत आता पॉवर बीआय मध्ये आपल्याला डेटा कसा घ्यायचा, त्यावर वर्क कसं करायचं, मग त्याचे व्हिज्युअल्स कसे बनवायचे, त्यामध्ये मग कलर असेल किंवा टेक्स्ट असेल कशी एडिट करायची, वेगवेगळे ग्राफ्स चार्ट्स कसे यूज करायचे ते आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघू डेटा कसा घ्यायचा. तर हे बघा, इथं तुम्हाला दिसतंय इथे गेट डेटा, मी क्लिक केले. गेट डेटावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला डेटा सोर्सेस दिसतात, जसं की एक्सेल वर्कबुक आहे, पॉवर बी आय आहे, नंतर डेटा फ्लो आहे, डेटा वर्स आहे, नंतर मग डेटा सर्व्हर, अनालिसिस सर्व्हिस, टेक्स्ट आहे, CSV आहे, वेब आहे. असे मल्टिपल सोर्सेस आहेत आपल्याला ज्यावरून आपण डेटा घेऊ शकतो पॉवर बी आय मध्ये. तर त्यातलंच एक आपण बघणार आहोत. आपण घेणार आहोत, आपल्याकडे डेटा सेट आहे टेक्स्ट, म्हणजे टेक्स्ट CSV मधून आपण डेटा सेट घेणार आहोत. तर बघा आपण टेक्स्ट वर जातोय डेटा सेट वर. तर बघा मी सर्वात आधी ऑर्डरचा डेटा सेट घेतोय, त्यावर क्लिक कर, सॉरी डिटेल्सचा घेतोय. हा झाला डेटा सेट मी घेतोय आता. हा. तर मग आपण डेटा क्लिक, म्हणजे जी आपली फाईल आहे, CSV असो किंवा टेक्स्ट असो, तर आपली CSV फाईल आहे. तर आपण ज्यावेळेस फाईल गेट डेटा मधून फाईल क्लिक करतो त्यावेळेस असं आपल्याला शो करतं. तर यामध्ये इथं आपल्याला खाली 3 ऑप्शन दिसतात, एक कॅन्सलचं एक दिसतंय, एक ट्रान्सफॉर्म डेटा दिसतंय आणि एक लोड. म्हणजे ट्रान्सफॉर्म डेटा म्हणजे काय, त्यामध्ये आपल्याला क्वेरीज परफॉर्म करता येतील. जसं की मग तुम्ही बघू शकता काही डुप्लिकेट्स असतील, काही नल व्हॅल्यूज असतील, किंवा काही तुम्हाला कॉलम्स ऍड करायचे असतील, रोज डिलीट करायचे असतील, मल्टिपल तुम्ही क्वेरीज परफॉर्म करू शकता यावर ट्रान्सफर डेटा थ्रू. तर आपण ते पण बघणार आहोत, पण आपल्याला 2 डेटा सेट घ्यायचे आहेत इथे. डिटेल्सचा एक घ्यायचा आहे आणि ऑर्डरचा एक घ्यायचा आहे. तर आपण मग आधी डिटेल्सचा घेतोय, मी आधी लोड करतो, आणखीन एक डेटा सेट घ्यायचा आहे त्यासाठी. स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? हॅलो, स्क्रीन विजिबल आहे ना? हो आहे. हो सर. मी जे सांगतोय ते परफॉर्म होत आहे ना स्क्रीनवर? हँग तर होत नाही ना? तर त्यानंतर आपण दुसरा डेटा सेट घेणार आहोत. यामध्ये डिटेल्सचा घेतला होता, तर आपण ऑर्डरचा घेणार आहे. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे आपल्याला इथं. आता आपण टेक्स्ट CSV मध्ये जातोय, आपला डिटेल्सचा घेतला होता, तर आता ऑर्डरचा डेटा सेट घेतोय. तर हे बघा, आपला ऑर्डरचा पण डेटा आलेला आहे. तर आपण त्याला लोड करणार आहोत. हे झालं. आपल्याला कसं कळणार की आपण जो डेटा, म्हणजे जी फाईल आहे, जी डेटा सेटची फाईल आहे, ती आपण आपल्या डॅशबोर्ड मध्ये म्हणजे इम्पोर्ट झालेली प्रॉपर, ते कसं कळणार? तर बघा इथं राईट साईडला तुम्हाला दिसते, तर इथं डिटेल्स आणि ऑर्डरचं ऑप्शन दिसते. आता मी डिटेल्सची फाईल ओपन केली, त्यामध्ये तुम्हाला दिसते, त्यातले कॉलम्स दिसत आहेत तुम्हाला. बघा त्यामध्ये अमाऊंट असेल, कॅटेगरी असेल, ऑर्डर ID असेल, पेमेंट, हे असे मल्टिपल कॉलम्स तुम्हाला शो होतात. जो आपण डेटा सेट जो आहे, जो आपण इम्पोर्ट करतो, तो इथं आपल्याला दिसतोय. आपण 2 फाईल इम्पोर्ट केल्या इथं दिसत आहेत आपल्याला. पहिली आहे डिटेल्स, सेकंड वन आहे ऑर्डर. या 2 फाईल आपल्याला इथे दिसत आहेत डेटाज मध्ये. तर आता बघू आपण ते यूज कसं करायचं. मग मी आधी तुम्हाला ट्रान्सफॉर्म डेटाचं सांगतो.
इथं तुम्हाला होम मध्ये ऑप्शन दिसते ट्रान्सफॉर्म डेटा आहे बघा, क्वेरीज मध्ये. तर ट्रान्सफॉर्म डेटावर जातोय आपण. तर इथं आपल्याला आपले दोन्ही टेबल्स दिसत आहेत, म्हणजे डिटेल्स आणि ऑर्डर दोन्ही टेबल इथं आपल्याला अवेलेबल आहेत. तर मग त्यावर आपण मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. जे आपण ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत ते आपल्याला इथं इथं जो हे अप्लाइड स्टेप जे आहेत त्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत, जे आपण ऑपरेशन परफॉर्म केलंय ते. तिथून आपण ते ऑपरेशन डिलीट पण करू शकतो. हे बघा, आता मी एक सिंपल सांगतो. हे म्हणजे हे पॉवर क्वेरीचं आहे, म्हणजे आपण क्वेरीज कोणत्या परफॉर्म करणार आहोत ते आहे. तर आता आपल्याला एक नवीन रो ऍड करायचा आहे. तर इथं आपण बघू शकताय बघा. आता मी राईट क्लिक केलं तर इथं डुप्लिकेट कॉलम आहे, ऍड कॉलम, रिमूव्ह डुप्लिकेट्स, एरर्स आहेत, असे बरेच ऑपरेशन्स आपण परफॉर्म करणार आहोत. त्यात बघा, आपण मी राईट क्लिक जेव्हा टेबल म्हणजे टेबल सॉरी कॉलम नेम आहे त्यावर राईट क्लिक केलं तर त्यावेळेस काय मला ऑप्शन शो झाले, रिमूव्ह अदर कॉलम्स, डुप्लिकेट कॉलम, ऍड कॉलम फ्रॉम एक्झाम्पल, रिमूव्ह डुप्लिकेट्स आहे, असे बरेच सारे ऑपरेशन्स आपल्याला इथं परफॉर्म करू शकतो. आता डुप्लिकेट्स पण इथून आपण रिमूव्ह करू शकतो, नंतर एरर्स पण काढू शकतो त्यामध्ये. तर आता मी एक डुप्लिकेट क्रिएट करतो, म्हणजे कॉलम डुप्लिकेट कॉलम इथं क्रिएट केला आहे बघा, आता लास्टला इथं दिसतंय. तर त्यामध्ये मी पण म्हणजे बरेच ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. हे बघा इथं आपल्याला दिसतंय, जसं एक्सेल मध्ये आपल्याला डेटा दिसत होता तसं. म्हणजे यावर आपण म्हणजे यावर आपण बघू शकतो की यामध्ये नल व्हॅल्यू आहेत की नाही, असं आपण अनालाइज करू शकतो यावर. बघा इथं मी जसं सांगितलं होतं अप्लाइड स्टेप मध्ये जे आपण परफॉर्म करतो ते इथं शो होतं. तर हे अप्लाइड कॉलम, अप्लाइड स्टेप मध्ये इथं शो झालं की आपण डुप्लिकेट कॉलम क्रिएट केला, तर तो आपल्याला गरजेचा नाही. तर मग आपल्याला तो डिलीट करायचा आहे. तिथं रॉंगचा ऑप्शन दिसते, तिथून आपण बॅक घेतलं की तो कॉलम ऑटोमॅटिक डिलीट होतो. आणि जसं की नवीन कॉलम तुम्हाला ऍड करायचा आहे, तर हे बघा इथं होम मध्ये फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे इथे वरती, ऍड कॉलम. तर ऍड कॉलम मधून आपण एक कॉलम ऍड करू शकतो त्यामधून, म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला नवीन कॉलम ऍड करायचा आहे तर आपण तिथून ऍड करू शकतो. तर हे बघा इथं ऍड कॉलमचा ऑप्शन आहे, तर तिथून आपण बरेच ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. हम्म. आता मी कस्टम कॉलम वर गेलतो. तर मी आता मग तिथून आपला जो नवीन कॉलम क्रिएट करायचा आहे, आता मग आपल्याला कोणताही एक सपोज एखादा कॉलम क्रिएट करणार आहोत. तर मग त्या कॉलमचा आधी पहिल्यांदा आपल्याला नेम डिसाईड करायचा आहे, तर आपण त्याचं नाव काय करू, कॉलम 5 असं नेम, COL5 असं नेम देऊ त्याला. तर मग त्यावर तुम्हाला कुठले ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत का? तर तर स्क्रीन डिले होतीये, तुम्ही जे बोलताय ते दिसत नाहीये इथं. ओके, सगळ्यांनाच तसा प्रॉब्लेम येतोय का? येस सर, मेन स्क्रीन हो दिसते फक्त. हो सर. ओके, तर आपण आता एक कॉलम क्रिएट करतोय. मी जसं सांगितलं होतं ऍड कॉलम मध्ये जायचं, त्यानंतर मग मी वापस एकदा परफॉर्म करून सांगतो. हा, ऍड कॉलम मध्ये गेलोत आपण, मग इथं कस्टम कॉलम वर जाणार आहोत आपण. तर मग आपल्याला कॉलम नेम जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे. आता आपण म्हणजे कॉलम नेम, नवीन कॉलम जो क्रिएट करणार आहोत त्याचं नेम काय आहे ते आपण इथं इन्सर्ट करणार आहोत. आता कॉलम 5 घेतोय मी. तर मग त्यामध्ये तुम्हाला कोणत्या फॉर्म्युलाच अप्लाय करायचा आहे, जसं की आपण बॅकग्राऊंडला बघू शकतो. बरेच कॉलम आहेत इथं, ऑर्डर आयडी आहे, नंतर अमाऊंट आहे, प्रॉफिट आहे, पण क्वांटिटी नाही आहे. केलं लगेच. मला वाटलं केलं मग. आवाज कुणाचा तरी येतोय मध्ये, म्यूट करा सगळ्यांनी. तर मग आपण काय करणार आहोत, आता एक अमाऊंटचा, आता हा फॉर एक्झाम्पल आपण अमाऊंटचा टेबल घेतोय, म्हणजे सॉरी कॉलम घेतोय. त्यावर आता आपण ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. तर मग बघा, आता मग इथं आपण काय करू, अमाऊंट घेऊ. आता अमाऊंटचा आपला टेबल झाला. आता मग आपल्याला काय म्हणजे
अमाऊंट सपोज आता एक फॉर एक्झाम्पल घेऊ आपण आता अमाऊंट इंटू क्वांटिटी करू आपण म्हणजे एक एक्झाम्पल सांगतोय मी ऍड कॉलम कसा करायचा आणि काही क्वेरीज त्या म्हणजे त्यामध्ये काही ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा. तर मी आता अमाऊंट घेतोय त्याला आता काय करतोय आपण काय करू डिवाइडच करू अमाऊंटला काय करू क्वांटिटीनं डिवाइड करू. तर इथं आपल्याला हे दिसत आहेत आता. तर ज्यावेळेस आपण ओके करू तर हे बघा आता आपल्याला जो आहे आपला न्यू कॉलम इथं आपल्याला विजिबल होता. मग यामध्ये आता आपल्याला काय डेसिमल व्हॅल्यूज पण दिसत आहेत जसं की 68.75. तर आपल्याला त्या डेसिमल व्हॅल्यूज नको आहेत फक्त म्हणजे डेसिमल व्हॅल्यू नको आहेत आपल्याला. तर आपण मग काय करणार तिथे मग आपण तिथून So we can change type, right? आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. ओके. तर मग आपल्याला त्या डेसिमल व्हॅल्यूज तिथून रिमूव्ह करायच्या असतील तर त्या पण आपण तिथं करू शकतो. डेटा व्ह्यू मध्ये जाऊन आपण नेक्स्ट प्रोसेस आहे मी त्याच्यामध्ये सांगेन ते म्हणजे डेटा व्ह्यूज मधून आपण तो इझिली डिलीट करू शकतो. आता इथं आपल्याला कॉलम क्रिएट झाला तर फॉर्म्युला वाईज क्रिएट झाला जसं की आपण घेतलं होतं क्वांटिटी इंटू अमाऊंट. तर मग तो कॉलम क्रिएट पण झाला इथे. तर मग आता आपल्याला तर त्याची गरज नाही मग आपण तो काय करणार रिमूव्ह करणार आहोत. म्हणजे ऑर्डर्स असो किंवा डिटेल्स असो यावर तुम्हाला कोणतेही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता इथं परफॉर्म करू शकता ट्रान्सफॉर्म वर जाऊन. आणि ज्यावेळेस तुमचे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म होणार आहेत म्हणजे झाले आहेत सपोज तुमचे सगळं आता ऑपरेशन परफॉर्म डेटावरच्या सगळ्या क्वेरीज तुम्ही परफॉर्म केलेल्या आहेत. तर मग तुम्हाला आता वापस व्हिज्युअलायझेशन मध्ये जायचंय. तर मग तुम्ही काय करणार इथं आपल्याला होम मध्ये ऑप्शन दिसते सगळ्यात फर्स्ट वाला ऑप्शन क्लोज अँड अप्लाय. तर मग त्यावर क्लिक करायचं. क्लोज अँड अप्लाय मध्ये आता इथं आपल्याला 3 ऑप्शन्स दिसत आहेत. क्लोज केले तर जेवढे आपण चेंजेस केले तर ते येणार नाही त्यामध्ये म्हणजे ते कन्सिडर नाही झालं. अप्लाय मध्ये काय होणार जेवढे आपण चेंजेस केले ते फक्त सेव्ह होणार आणि क्लोज अँड अप्लाय करायचं आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे क्लोज अँड अप्लायच करायचं सगळ्यांनी. क्लोज अँड अप्लाय केल्याने काय होतं जो आपण म्हणजे आपल्या व्हिज्युअलायझेशनच्या पेजवर येतं आपलं इथं रिपोर्ट व्ह्यूवर येतं. तर इथं इथं फाईलच्या खाली इथं तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत बघा. रिपोर्ट व्ह्यू आहे नंतर टेबल व्ह्यू आहे. रिपोर्ट व्ह्यू मध्ये काय होतं जे आपण व्हिज्युअलायझेशन करणार आहोत ग्राफ्स किंवा चार्ट्सच्या मदतीने तर ते तिथं आपल्याला विजिबल होईल म्हणजे तिथं आपल्याला ते दिसणार आहेत. आता डॅशबोर्ड आपल्याला तिथं दिसेल. तर टेबल व्ह्यू मध्ये काय होईल जे पण आपण म्हणजे आपले टेबल्स आहेत जसे की डिटेल्स असेल ऑर्डर्स आहेत ते आपल्याला इथं दिसतील. हे बघा इथं टेबल व्ह्यू. तर इथं आपल्याला दिसत आहेत सगळे टेबल्स. जसं की मी तुम्हाला मागं म्हणलं होतं आता सपोज आता आपण मी काय करतो इथे हा मध्ये जातो. आता न्यू कॉलम जसं म्हणलं होतं मी न्यू कॉलम घेतोय आपण. आता त्या कॉलमचा आता म्हणजे वापसच मागाचंच एक्झाम्पल घेतो मी. आता अमाऊंट आणि क्वांटिटीला मी डिवाइड केलं. तर एंटर करतो आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथं शो करणार. तर मी जसं म्हणलं होतं की यामध्ये आपल्याला आता इथे डेसिमल व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला पाहिजे नाहीत. आता हे डेसिमल डेटा प्रॉपर दिसत नाही. तर तुम्ही मग त्यावर आता हे बघा कॉलम टूल्स मध्ये जायचं आणि इथं आपल्याला दिसतो म्हणजे कॉलम तर सिलेक्ट करायचा आधी.
नंतर इथं आपल्याला डेटा टाइप्स दिसतात. आता इथं दिसतं आपल्याला डेसिमल व्हॅल्यूज, तर मग तिथं जाऊन आपण चेंज पण करू शकतो. आता होल नंबर घेतोय मी, तर मग आपल्याला अशी म्हणजे आधी इन्स्ट्रक्शन येतात, आपण येस केलं कंटिन्यू, तर इथं आपल्याला डेसिमल व्हॅल्यू सगळ्या रिमूव्ह होतील. तर असे म्हणजे बरेच ऑपरेशन आपण इथं डेटा ट्रान्सफर, मग सपोज तुम्ही आता डेटा व्हिज्युअलाइज करतायत, त्यावर मग तुम्ही आता म्हणजे ऑपरेशन्स परफॉर्म करतायत, त्यामध्ये तुम्हाला काही नवीन डेटा 5G असेल, काय ॲव्हरेज काढायचं असेल, सम करायचं, तर तुम्ही इझिली इथून टेबल व्ह्यू मधून जाऊन तुम्ही परफॉर्म करू शकता. तर आता आपल्याला हा कॉलम गरजेचा नाहीये, तर आपण तो डिलीट पण करू. राईट क्लिक करतो मी आणि डिलीट करतो तो कॉलम. तर मग आता आपण वापस आपला रिपोर्ट व्ह्यू, आणि हे जे आहे मॉडेल व्ह्यू, त्या मॉडेल व्ह्यू मध्ये काय राहतं म्हणजे रिलेशनशिप्स असतात इथे. तर आपल्याला दिसतात आता दोन्ही टेबल आहेत, त्यामधले रिलेशन काय आहे इथं आपल्याला शो होतं. हे बघा इथं सेंटरला कॉमन काय आहे ते ऑर्डर आयडी आहे, ही तर त्यांची रिलेशन आहे. तर मग सपोज तुम्हाला नवीन रिलेशन क्रिएट करायचं असेल, तर मग तुम्ही काय करायचं, राईट क्लिक करून प्रॉपर्टीज वर जायचं. प्रॉपर्टी, आता इथं बघू शकता आपल्याला कॉमन काय आहे, ऑर्डर आयडी जी आहे ते दोन्ही टेबल मध्ये कॉमन आहे. तर तुम्हाला दुसरं काही टेबल सिलेक्ट करायचे असतील, सॉरी कॉलम सिलेक्ट करायचे असतील दोन्ही टेबल्स मधून, तर ते इथं तुम्ही इझिली सिलेक्ट करू शकता. तर इथं आपण म्हणजे हे ऑटोमॅटिक होत राहतं, म्हणजे ऑटोमॅटिक होतं, म्हणजे कॉमन जे आहे ते अनालाइज करतं ते. पण जरी तुम्हाला आणखीन काही चेंजेस अप्लाय करायचे असतील तर तुम्ही इथून करू शकता. तर नेक्स्ट आपण जाणार आहोत रिपोर्ट व्ह्यू मध्ये. तर आता आपण बघू रिपोर्ट क्रिएट करायचा. तर हे बघा, असं आपल्याला डॅशबोर्ड क्रिएट करायचा, त्या डेटावर मी हा डॅशबोर्ड परफॉर्म केलेला आहे. तर असं आपल्याला डॅशबोर्ड परफॉर्म करायचा आहे, म्हणजे क्रिएट करायचा आहे आता पॉवर बीआयच्या हेल्पनी. तर एवढा मोठा आपला डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे, तर ते आपण बघू कसा क्रिएट करायचा. पहिल्यांदा तर आपण आता बघणार आहोत, आपण काय करू, आता रिपोर्ट क्रिएट करायचा. आता इथं राहत आहे हे व्हिज्युअलायझेशन्स मध्ये तुम्हाला ग्राफ शो करतायत. तुम्ही ज्या ग्राफवर क्लिक करताय त्याचं वरील नेम पण डिस्प्ले होतं. इथं फर्स्ट बघू शकता तुम्ही स्टॅक बार चार्ट आहे, नंतर कॉलम स्टॅक कॉलम आहे, नंतर मग कस्टर्ड बार आहे, नंतर बघा इथं पाय चार्ट आहे, नंतर इथं डोनट आहे, नंतर इथे कार्ड्स आहे, तिथे स्लायसर आहे, नंतर इथं फील्ड मॅप आहे, नंतर अज्युअर मॅप आहे, नंतर मॅप्स आहेत. असे मल्टिपल व्हिज्युअलायझेशन यानी की ग्राफ्स आणि चार्ट्सचे टाइप्स इथं तुम्हाला दिसत आहे. जे ज्याचं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, बार मध्ये करायचं असेल, लाईन मध्ये करायचं असेल, स्टॅक मध्ये करायचं असेल, तो ग्राफ तुम्ही इथं सिलेक्ट करायचा. तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, स्टॅक कॉलम सिलेक्ट करू. आता म्हणजे यावर आपण व्हिज्युअलायझेशन करू. तर त्यामध्ये आता स्टॅक मध्ये घेतोय, तर त्यामध्ये व्हॅल्यूज कसं, आता बार आपण ग्राफचा टाइप तर सिलेक्ट केलेला आहे, आपल्याला कोणता पाहिजे आहे. आपण काय केलेलं आहे, इथं जाऊन क्लिक केलं आहे, स्टॅक कॉलम चार्ट केलेला आहे सिलेक्ट. तर त्यानंतर मग आपण बघायचं त्यामध्ये व्हॅल्यूज कशा टाकायच्या. आता तुम्ही इथं बघू शकता आपल्याला डिटेल्स आणि ऑर्डर दिसत आहेत, आणि इथं खाली जसं तुम्ही ग्राफ सिलेक्ट करता तसं त्याला आपल्याला खाली व्हॅल्यूज दिसतात. एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, लेजंड आहे, स्मॉल मल्टिपल्स आहेत, असं आपल्याला शो होतं. मग ज्यामध्ये एक्स ऍक्सिसला आपला जो डेटा पाहिजे, वाय ऍक्सिसला जो पाहिजे, तो आपण तिथं ड्रॉप करणार आहोत. तर इथं आपण एक्स ऍक्सिसला काय करणार आहोत, आणि इथं बघू शकता प्रॉफिट. आपण काय करतो, प्रॉफिट घेतोय आणि आपल्याला काय करायचंय, प्रॉफिटचं सम पाहिजे आहे. तर मग आपण प्रॉफिटचा डेटा आपण तिथे एक्स ऍक्सिस मध्ये टाकलेला आहे. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता आता ऑर्डर्स मध्ये, आता आपल्याला काय करायचंय, ऑर्डर वाईज करायचंय. कसं म्हणजे डेट वाईज आपल्याला प्रॉफिट, म्हणजे डेट वाईज आपल्याला प्रॉफिट काढायचा आहे. तर डेट वाईज प्रॉफिट जर आपण काढला, तर मग तो डे वाईज जर काढला तर खूप लेंदी होतो, लेंदी शो करणार. तर मग आपण काय करू, डे वाईज काढण्यापेक्षा मंथली डेटा काढू. तर मग आपण काय करू, इथं मंथली वर क्लिक करू, डेटचं रिमूव्ह करून. तर मंथली डेटा करणार, ऑर्डर डेट मध्ये जायचं. वापस एकदा सांगतो, ऑर्डर डेट मध्ये गेलो, तिथं डेटा हायरची दिसणार आहे आपल्याला. तर तिथं मंथचा आपण डेटा सिलेक्ट केलेला आहे, इथं एक्स ऍक्सिस मध्ये तुम्हाला दिसतंय. तर हे आपल्याला डेटा आपण सिलेक्ट केलेला आहे. तर हा झाला आपला डेटा कसा घ्यायचा स्टॅक कॉलम चार्ट मध्ये. तर मग आपण यावर म्हणजे आता आपलं कॉलम, आता हे जे बार्स आहेत, कॉलम्स आहेत, त्याचा आपलं म्हणजे कलर चेंज करायचा असेल, किंवा म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, ते कसं करणार ते आपण बघू. सर्वात आधी आपण काय करू, आपलं जे डॅशबोर्ड आहे त्यामध्ये आपण काय करू, बॅकग्राऊंड
बॅकग्राऊंड घेऊ त्यामध्ये आपण. तर हे बघा तिथं बॅकग्राऊंडचे आपण, मी वापस एकदा रिपीट करतो. तर आपण काय करायचं, डॅशबोर्डवर क्रिएट करणार आपल्या. इथून आपल्याला इथं व्हिज्युअलायझेशन्स मध्ये दिसतंय, इथं फॉर्मॅट पेज आहे, फॉर्मॅट युअर रिपोर्ट पेज असं ऑप्शन आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मल्टिपल्स ऑप्शन शो होतील, जसं की पेज इन्फॉर्मेशन आहे, कॅनव्हास सेटिंग आहे, वॉलपेपर आहे, कॅनव्हास बॅकग्राऊंड आहे, फिल्टर पेन आहे, नंतर फिल्टर कार्ड्स आहेत, मल्टिपल म्हणजे ऑप्शन्स तुम्हाला दिसत आहेत तिथे. तर मग आपल्याला काय करायचं, बॅकग्राऊंड सेट करायचं. तर आपण काय करू, कॅनव्हास बॅकग्राऊंड मध्ये जाऊ. तिथं आपल्याला हे बघा कलरचं ऑप्शन दिसते. तर तुम्ही वेगळे वेगळे कलर्स पण यावर देऊ शकता, म्हणजे कलर वाईज पण बॅकग्राऊंड देऊ शकता. जसं की इथं आपण हे बघा, आता हे शो नाही करणार कारण की खाली ट्रान्सपरन्सी 100 होती, त्यामुळे शो नाही करत. तर मी ट्रान्सपरन्सी जशी कमी करेन तर तसं ते बॅकग्राऊंड आपल्याला दिसणार आहे. तर हे बघा आपण म्हणजे वेगळे वेगळे कलर्स घेऊन ते परफॉर्म करू शकतो. जसं की ऑरेंज आहे, असे म्हणजे तुम्ही कलर वाईज कलर पण बॅकग्राऊंडला एक प्रॉपर कलर देऊ शकता, किंवा तुमच्याकडे काही इमेज असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं इम्पोर्ट करू शकता. जसं की इथं बघत आहात तुम्ही, ब्राउजचं ऑप्शन आहे, तिथं ब्राउजवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला शो करते. तर मी ते एक डाउनलोड करून ठेवलेली आहे, जेपीजी. तर मी तर तीच इम्पोर्ट करू आपण. हे बघा, त्याचा आपल्याला असं व्हिज्युअलायझेशन शो करत आहे. तर हे बघा, हे झालं बॅकग्राऊंड. आता याची तुम्हाला ट्रान्सपरन्सी कमी जास्त करायची असेल तर ते पण तुम्ही इथं करू शकता. आपण ट्रान्सपरन्सी फुलच ठेवू. हा, तर त्यानंतर मग आपण, हे झालं बॅकग्राऊंडचं. बॅकग्राऊंड झाल्यानंतर आता जो आपण स्टॅक कॉलम चार्ट घेतला आहे, तर त्याच्यामध्ये एडिट कसं करायचं, त्याचे कॉलम कसे चेंज, त्याचा कॉलमचा कलर चेंज कसा करायचा, त्यामध्ये ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे ते आपण बघणार आहोत. हे आपल्याला डेटा शो करतं. हा, तर त्यानंतर आपण इथं जाणार आहोत, वापस फॉर्मॅट व्हिज्युअल्स मध्ये जायचं. तर इथं जनरल आणि व्हिज्युअल अशा सेटिंग्स दिसत आहेत आपल्याला. तर एक्स ऍक्सिस मध्ये गेल्यानंतर आपल्याला शो होतं की, म्हणजे हे जो आहे, म्हणजे आपलं आता एक्स ऍक्सिसचे जे बार्स आहेत ते खाली आपण व्हॅल्यूज आहेत ह्या, तर त्याचा कलर कोणता ठेवायचा. तर आपण काय करू, त्याचा कलर चेंज करू. तर त्याचा कलर करू आपण फेंट व्हाईट. हे इथं दिसणार नाही कारण की आपल्याला याला पण बॅकग्राऊंड लावायचं आहे, त्यानंतर प्रॉपर दिसेल. तर याची साईज वगैरे तुम्हाला जर आपले ते नेम्स आहेत त्याची साईज इन्क्रीज करायची असेल, तर तुम्ही आता एक्स ऍक्सिस घेताय, त्याची साईज इन्क्रीज करायची असेल व्हॅल्यूजची, तर ते पण करू शकता इथं तुम्ही. हे आता आपल्याला मंथ जे टायटल दिसतंय, हे मंथ वालं, मंथ नेम मंथ असेल किंवा सम ऑफ प्रॉफिट असेल, ते जर तुम्हाला गरजेचं नसेल किंवा तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हीच व्हिज्युअलायझेशन करताय म्हणलं, तुम्हाला माहिती आहे, आपण नेम्स वरून पण अनालाइज करू शकतो. आता इथं आपल्याला मंथचे नेम दिसत आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल टू डिसेंबर पर्यंत दिसत आहे. तर आपल्याला काही गरज नाही, म्हणजे ते मंथ आहेत ते आपल्याला आता माहिती आहे, इकडे आपल्याला प्रॉफिट पण माहिती आहे, म्हणजे हे कशाचं व्हिज्युअलायझेशन करतायत ते पण माहिती आहे आपल्याला. तर मग आपण, जर आपल्याला गरजेचं नसेल तर ते आपण ते रिमूव्ह पण करू शकतो. हे बघा, मी जसं टायटल ऑफ करेन तर ते मंथ रिमूव्ह होऊन जातो तिथून. हे झालं आपलं एक्स ऍक्सिसचा. सेम सेम आपण वाय ऍक्सिस वर परफॉर्म करणार. तर वाय ऍक्सिस वर क्लिक करायचं. त्यानंतर आता आपल्याला हे बघा, व्हॅल्यूज मध्ये जाणार आहोत. तर व्हॅल्यूचा आपण कलर वापस चेंज करणार आहोत. आपण हा कलर ठेवू कारण की हा कलर जो आहे तो आपल्याला प्रॉपर बॅकग्राऊंड मध्ये दिसेल, आपल्या बॅकग्राऊंडला सूट होईल. तर आपण याचं पण टायटल ऑफ करू कारण की आपल्याला माहिती आहे सम ऑफ प्रॉफिट बाय मंथ करणार आहोत. तर आपले काय होईल, स्पेस कंझ्युम, म्हणजे स्पेस जे आहे ते आपल्याला दुसरीकडे इम्प्लिमेंट करता येईल. आपला बार पण मोर विजिबल होईल, म्हणजे झूम होईल जरा. तर त्यानंतर आता बघू. आता आपण जाणार आहोत व्हिज्युअलच्या नंतर जनरल मध्ये. जनरल मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असे बरेच ऑपरेशन्स दिसत आहेत, जसं की प्रॉपर्टीज आहे, टायटल्स आहे. आता हे बघा, हे टायटल ऑफ केलं की, मी टायटल जसं ऑफ करेन ते वरचं अनविजिबल होतं. तर आपण टायटलचाही कलर चेंज करू. आपलं टायटल, हा, हे आता तुम्हाला सम ऑफ प्रॉफिट बाय मंथ हे जे टायटल दिसतंय, तर ते टायटल तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही त्या टेक्स्ट मधून ते एडिट पण करू शकता. तर त्याची साईज इन्क्रीज करायची असेल तर ते पण करू शकता तुम्ही. तर आपण काय करू, पहिल्यांदा त्या टायटलचा आपण कलर चेंज करू. हे कलर तुम्हाला अनविजिबल असेल तर आपण विजिबल करू आपण ते. आता टायटलचं झाल्यानंतर, आता टायटल आपण बंद करू. आपण काय करू, आपण जो ग्राफ, सॉरी, चार्ट घेतोय,
तर त्याचा आपल्याला आता जे व्हाईट बॅकग्राऊंड दिसते ते आपल्याला चेंज करायचं आहे. तर आपण काय करणार, त्याची ट्रान्सपरन्सी कमी करणार आहोत. तर काय करणार, जो आपलं आता हे बघा, जशी मी ट्रान्सपरन्सी तर कमी केली तसं आपल्याला काय आपलं जे आपली लेबलिंग होती ती प्रॉपर दिसते. हे बघा, प्रॉपर दिसते. आता हे बघा, मी जशी ट्रान्सपरन्सी कमी करेन तसं ते व्हाईट बॅकग्राऊंड येईल. तर आपण इथं फुल ट्रान्सपरन्सी कमी करू. तर हे काय आहे, आपलं ट्रान्सपरंट होईल. आपलं बॅकग्राऊंड जे आहे ते म्हणजे त्याच्या सिमिलर होईल. तर आपण हे बॅकग्राऊंडचं झालं. तर बॅकग्राऊंड नंतर आपण काय करू, जे आपल्याला ह्या लाईन्स दिसत आहेत, जर तुम्हाला त्या लाईन्स पाहिजे नसतील, म्हणजे तुम्हाला त्या ग्रीड लाईन्स ज्या आहेत त्या जर तुम्हाला तिथे शो नाहीत करायच्या, तर तुम्ही त्या रिमूव्ह पण करू शकता. इथे ग्रीड लाईन्स मधून जातो आपण. ग्रीड लाईन्स मध्ये गेल्यानंतर इथे ग्रीड लाईन्सचा आपण कलर पण चेंज करू शकतो आणि त्या ऑफ पण करू शकतो. आता मी ऑफ केली तर आपल्याला ग्रीड लाईन शो नाही करणार. तर ऑफ का केली मी, तर ते जरा इंटरॅक्टिव्ह दिसेल. हे बघा, ऑन केल्यानंतर ते जरा कॉम्प्लेक्स वाटतं, म्हणजे जरा एवढं काही म्हणजे सूट नाही करत. आता ग्रीड लाईन जसं ऑफ करतात तसं आपलं बॅकग्राऊंड प्रॉपर विजिबल होईल. तर मोस्ट फोकस होईल, आपल्याला जरा इझी विज्युअलायझेशन होईल. डिझाईन म्हणजे सपोज तुम्हाला ऑन करायचं असेल तुम्ही ऑन पण करू शकता. मी तर ऑफ करतो आता. हे झालं ग्रीड लाईन्सचं. तर ग्रीड लाईन्सच्या नंतर आता आपण काय करू, आता याची साईज पण आपण हे करू शकतो. तर आपण पहिल्यांदा टायटल वर जाऊ. तर इथं टायटल बघू शकतो तुम्ही. टायटलची तुम्हाला साईज वगैरे वाढवायची असेल तर टायटलचं आता हे सम ऑफ प्रॉफिट जे आहे आपल्याला काय दिसतंय, वन साईडला दिसतंय. तर ते तुम्हाला सेंटरला घ्यायचं असेल तर ते तुम्ही सेंटरला पण घेऊ शकता. राईटला घ्यायचं असेल तर राईटला पण घेऊ शकता. लेफ्ट साईडला घ्यायचं असेल तर लेफ्ट साईडला पण तुम्ही घेऊ शकता. तर आपण काय करू, सेंटरला घेऊ, चांगलं दिसतं सेंटरला. तर हे झालंय आपलं स्टॅग कॉलम झालाय आपला. तर आपण याला प्लेस करू आता प्रॉपर. तर तुम्हाला जेव्हा त्याची साईज इन्क्रीज करायचं असेल तर तुम्ही इथून एक्सटेंड करू शकता. म्हणजे लेंथ विड्थ तुम्हाला जर जशी पाहिजे तशी तुम्ही सुटेबल करू शकता. आपल्याला काय करायचं, इथे मल्टिपल चार्ट क्रिएट करायचे आहेत. त्यामुळे आपण काय करू, याला थोडं म्हणजे स्मॉलर साईजची साईज काय करू, आपण कमी करू. हे तुमच्यानुसार तुम्ही ऍडजस्ट पण करू शकता. आता एकच चार्ट तुम्हाला शो करायचा असेल तर तुम्ही ते शो करू शकता. तर त्यानंतर आपण काय करू, आता जे आपले कॉलम्स आहेत त्याचे आपल्याला काय करायचे, साईज सॉरी कलर जो आहे का तो आपल्याला चेंज करायचा आहे. तर ते कसं करायचं ते आपण बघू. तर हे बघा, इथं आपल्याला कलर शो होतोय. आता हे झालं व्हॅल्यूजचं. एक्स ऍक्सिस मध्ये आपण जातोय, सॉरी जनरल, आपण व्हिज्युअल्स मध्ये गेलो. व्हिज्युअल्सच्या नंतर आपल्याला काय होतं, खाली कॉलम्स ऑप्शन शो होत आहे. तर कॉलम्सच्या ऑप्शन मध्ये आपण गेल्यानंतर मी हा ग्राफ जरा मोठा करतो. आपण कलर जसा चेंज करेन तसा आपल्याला इथं दिसन. त्यामुळे आता इथं आपण कुठे गेलो, व्हिज्युअल्स मध्ये जाऊन कॉलम्स मध्ये गेलो तर आपल्याला कलर शो करताय. तर तुम्हाला प्रत्येक मंथचा कलर जर चेंज करायचा असेल तर हे बघा, आता जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे. आता फेब्रुवारीचा त्या कॉलमचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर ती पर्टिक्युलर कॉलम तुम्ही सिलेक्ट करायचा, कलर मध्ये जाऊन तुम्ही चेंज करू शकता. आता मी इथं घेतोय हा. तर असे तुम्ही कलरिंग करू शकता. प्रत्येक कॉलमला जो आहे तुम्ही डिफरंट कलर करू शकता. तर आपण काय करू, आपण तसं न करता आपण काय करू, पहिलाच कलर आहे जो आपण काय करू, दुसरे आणखीन एक मी तुम्हाला सांगतो यामध्ये. तर आपण काय करू, ऑल सिलेक्ट करू, ऑल कॉलम सिलेक्ट करू. तर तुम्हाला इथं कलरच्या साईडला जे एफेक्ट्स ऑप्शन दिसते त्यावर क्लिक करायचं. त्यामध्ये तुम्ही तुमच्या कॉलमची म्हणजे जी कलर आहे ते तुम्ही मल्टी कलर पण करू शकता त्याला. जसं की पॉझिटिव्ह असेल तर वेगळा कलर, निगेटिव्ह असेल तर वेगळा कलर. तर तुम्ही इथं हे बघा, आता बघू शकता तुम्हाला इथं दिसतंय ऑप्शन. फॉर्मॅट स्टाईल आहे, ग्रेडियंट आहे, सम ऑफ प्रॉफिट आहे. तर असे मल्टिपल्स ऑपरेशन आहेत इथे. आता इथं बघू शकता तुम्ही, इथं तुमचा रूल्स पण डिफाईन करू शकता. फील्ड आपण काय करू, रूल्स डिफाईन करू. आता रूल्स मध्ये आता सम ऑफ प्रॉफिट घेतोय. तर याचा आपल्याला कलर काय पाहिजे, ब्ल्यू. आता ब्ल्यूच कलर घेऊ याचा आपण. आणि हे बघा, इथं न्यू रूल्स ऑप्शन आहे.
तर तिथं क्लिक करून तुम्ही आणखीन रूल्स काय सेट करू शकता. पॉझिटिव्ह साठी ब्ल्यू आणि निगेटिव्ह जर असेल त्याच्यासाठी वेगळा कलर घेऊ आपण. तर आपण कलर घेऊ आता इथे. आता इथं मोर कलर मध्ये जाऊन पण तुम्ही हे म्हणजे सेट करू शकता. आता आपण इथं घेऊ रेड कलर घेऊ. ओके. ओके क्लिक केलं. आता ओके करू आपण. तर हे बघा आपल्याला दिसते जे पॉझिटिव्ह मध्ये लाईन्स आहेत त्यांना ब्ल्यू, जे कॉलम्स आहेत ते आपले ब्ल्यू दिसत आहेत आणि जे डाऊन निगेटिव्ह मध्ये आहेत ते आपल्याला रेड दिसत आहेत. असे आपण कलर फिल्टर्स पण यावर अप्लाय करू शकतो. तर हे झाल्यानंतर जर म्हणजे आपला सपोज आपण काय करायचं, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ग्राफ क्रिएट करताय, चार्ट क्रिएट करताय, त्यावेळेस तुम्ही इथं वरती रिफ्रेशचा ऑप्शन दिसते तुम्हाला होम मध्ये. रिफ्रेश म्हणजे कंटिन्युअसली करायचं. एक दोन ग्राफ झाले तर क्रिएट करायचं, म्हणजे काही चेंजेस वगैरे झाले असतील तर त्यामध्ये अप्लाय होऊन जातात. तर आपण याची साईज कमी करू आता. हा आणखीन एक राहिलं सांगायचं. हे जी आपली आता असे बघा आता डायरेक्ट शो करते. आता आपण ह्या आपला जो ग्राफ आहे, चार्ट आहे, जो ग्राफ चार्ट आहे त्याला आपण काय करू शकतो, म्हणजे बॉर्डर पण देऊ शकतो. आता इथं बघू शकता इफेक्ट मध्ये जातोय. तर आपण जनरल मध्ये गेलो तर इफेक्ट मध्ये जातो. सॉरी इथं व्हिज्युअल बॉर्डर्स आहे तर ती बॉर्डर ऑफ आहे, त्यात आपण ऑन करू. आता इथं ब्लॅक कलरची बॉर्डर आहे तर आपण एक डिफरंट कलर चूज करू इथे. हे बघा तुम्हाला इथं बॉर्डर विजिबल होते इथे. तर आपण त्या म्हणजे त्या सेम आपण जातोय तिथं फॉर्मॅट मध्ये. त्यानंतर आपण जाणार आहोत जनरल मध्ये. जनरल मधून इफेक्ट मध्ये जाऊन आपल्याला बॉर्डर्स वर ऑपरेशन म्हणजे बॉर्डर्स वर काही करायचं असेल तर ते करू शकता. तर बॉर्डरची आपण साईज पण म्हणजे त्याचे एजेस आहेत ते सॉफ्ट हार्ड म्हणजे करू शकतो आपण. हे बघा म्हणजे त्यावर पण आपण ऑपरेशन आहे. राऊंड आहे, राऊंड होतं पूर्ण. असं तुम्हाला म्हणजे क्रिएट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता 30 पर्यंत आहे तर आपण काय करू 20 घेऊ इथे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही विज्युअलाइज करू शकता. आता हे झालं आपलं बॉर्डर ऑन म्हणजे झाली याची. हे झालं आपलं फर्स्ट चार्ट क्रिएट झाला आहे. स्टॅक कॉलम चार्ट क्रिएट झालाय. तसेच आपल्याला आता मल्टिपल चार्ट्स क्रिएट करायचे आहेत. आपल्याला काय करायचंय, असं विज्युअलायझेशन करायचं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला हे असं विज्युअलायझेशन करायचं आहे. प्रॉफिट बाय मंथ आहे, प्रॉफिट बाय सम बाय प्रॉफिट, असे मल्टिपल्स ऑपरेशन आपल्याला म्हणजे सॉरी चार्ट आणि ग्राफ्स आपल्याला क्रिएट करायचे आहेत. तर आपण आपला फर्स्ट झाला आहे. यामध्ये जरा डिटेल सांगायला लागतं. पहिलाच ग्राफ असल्यामुळे कलर कसा करायचा फॉर्मॅट, त्यानंतर मी ते प्रोसेस काही स्किप करत जाईन. तर आपण सेकंड बघणार आहोत. आता आपण स्टॅक कॉलम क्रिएट केल्यानंतर आपण काय करू, स्टॅक बार क्रिएट करू. तर हे बघा इथं आहे स्टॅक बारचा ऑप्शन, म्हणजे फर्स्टच आहे तो कॉलम. आता आपण याची साईज इन्क्रीज करू. आता यामध्ये पण सेम जसं मी सांगितलं होतं तसं तुम्ही यामध्ये ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. तुमचं म्हणजे जे डेटा आहे तो तुम्ही इथं टाकू शकता. तुम्हाला कशावर करायचं, अमाऊंट आहे, कॅटेगरी आहे. तर आता आपण इथं बार चार्ट घेतोय तर बार मध्ये आपण काय करणार आहोत, प्रॉफिट, आपला प्रॉफिट अनालाइज करणार आहोत. कॅटेगरी वाईज आपण प्रॉफिट अनालाइज करणार आहोत इथे. म्हणजे आता हे बघा आपण काय करणार, प्रॉफिट घेऊ. आपला प्रॉफिट आहे एक्स ऍक्सिस म्हणजे सम ऑफ प्रॉफिट करणार आहोत इथे. आणि प्रॉफिट म्हणजे जी सब कॅटेगरी आहे आपली, सब कॅटेगरी वाईज आपण काय करणार आहोत, आता जे आपल्याला पाहिजे ते इथं आपण ड्रॉप करणार आहोत. तर एक्स ऍक्सिस मध्ये आपण काय घेतलेलं आहे, सम ऑफ प्रॉफिट घेतला आहे, आणि वाय मध्ये सब कॅटेगरी म्हणजे कॅटेगरी वाईज आपण इथं सम घेतलेलं आहे. तर आपल्या इथं शो करणार आहे सब कॅटेगरी वाईज सम. तर हे बघा असं शो करणार आहे इथे. तर मग आता एवढी आपण म्हणजे याचा बॅकग्राऊंड, याचा म्हणजे याची बॉर्डर असेल, याचा कलर असेल, एवढे आपण चेंजेस केले. आता तेवढं चेंजेस याच्यामध्ये करायचे आहेत आपल्याला. तर मग त्या इझी कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा आपण इथं होम मध्ये गेलेलो आहोत. नंतर म्हणजे जे आपण आता ह्याचा आपण बॅकग्राऊंड पण चेंज केलेला आहे, याची बॉर्डर पण चेंज केलेली आहे, त्याची थोडी फार आपण फॉर्मॅटिंग पण केलेली आहे. तर मग सगळी या ग्राफ मध्ये वापस करायला गेलो तर आपण खूप टाइम कन्झ्युम होईल आपला.
म्हणजे खूप टाइम लागेल. त्यामुळे आपण काय करणार आहोत, यावर जो आपण आधीचा ग्राफ बनवलेला आहे, तर जो फर्स्ट व्हिज्युअल असेल म्हणजे फर्स्ट ॲड असेल त्यालाच टाइम लागतो, नंतर जास्त टाइम नाही लागत. त्यावर आपण क्लिक करू. क्लिक केल्यानंतर होम मध्ये आपल्याला इथं फॉर्मॅट पेंटर नावाचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करायचं. फॉर्मॅट पेंटर झाल्यानंतर आपल्याला असा ब्रश शो करतो आणि जो पण आपल्याला ग्राफ म्हणजे ज्याच्यावर आपल्याला ते अप्लाय करायचं त्यावर फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जे म्हणजे जी आपण फॉर्मॅटिंग वरी दिलेली आहे, जसं की आपण बघू शकता खाली म्हणजे लेबल्स आता इथले रिमूव्ह झालेले आहेत, किंवा हेडिंग आहे ते सेंटरला आली आहे, बॅकग्राऊंड बघू शकता, त्याची फ्रेम बघू शकता, सगळ्या चेंजेस इथं अप्लाय होत आहेत. तर आपण बघू. आता इथं आपलं काय आहे, सम ऑफ प्रॉफिट बाय सब कॅटेगरी आहे. आता बघू शकता इथं आपले जे प्रोडक्ट्स आहेत, आता सब कॅटेगरी मध्ये काय काय आहेत ते आपल्याला इथं शो करत आहे. त्यामध्ये पेंटर आहे, बुक केसेस, झूम झालं, एक मिनिट. आता इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे सम ऑफ प्रॉफिट बाय सब केसेस आहे इथे. प्रिंटर आहे, बुक केसेस आहे, असे मल्टिपल सब कॅटेगरी यामध्ये आहेत आणि त्यांचे प्रॉफिट आपण काउंट करणार आहोत. तर आपल्याला काय करायचं, एवढ्या म्हणजे जे टोटल सब कॅटेगरीज आहेत त्या न पाहता आपल्याला काय करायचं, यामधले आता टॉप 5 बघायचे आहेत. म्हणजे यातले टॉप 5 सब कॅटेगरीज कोणत्या आहेत ज्याचा की प्रॉफिट जास्त आहे ते आपल्याला बघायचे आहेत. तर मग ते कसं बघायचं ते सांगतो मी. हे बघायचं आपल्याला ऑप्शन दिसतंय फिल्टरचं. ते आपण हाईड पण करू शकतो. तर फिल्टरचं ऑप्शन आहे इथे. तर फिल्टरवर तुम्हाला दिसते इथे फिल्टरचं ऑप्शन आहे. आपण ग्राफला आपला जो ग्राफवर ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे त्यावर आपण सिलेक्ट करणार आहोत आणि इथं तुम्हाला फिल्टर ऑन व्हिज्युअल दिसते. हे बघा, आपण सब कॅटेगरी आहे, सम ऑफ प्रॉफिट आहे. तर आपण काय करूयात, कॅटेगरी वाईज म्हणजे ज्या प्रोडक्ट म्हणजे ज्या प्रोडक्टची जास्त आपल्याला टॉप 5 प्रोडक्ट्स आहेत ते फाइंड करायचे. तर मग आपण काय करणार, सब कॅटेगरीवर म्हणजे क्लिक करणार. हे बघा इथं दिसतंय तुम्हाला. तर हे बघा आपल्याला इथं फिल्टर टाईप आणि खाली जे प्रोडक्ट्स आहेत त्याची लिस्ट आपल्याला शो करत आहे. तर आपण काय करायचं, फिल्टर टाईप जो आहे त्यामध्ये आपण टाईप सिलेक्ट करू शकता. ॲडव्हान्स फिल्टरिंग आहे, बेसिक फिल्टरिंग आहे, ही जी आहे आपली बेसिक फिल्टरिंग आहे. आणि टॉप 10 म्हणजे की आपल्या टॉपचे काही प्रोडक्ट्स पाहिजे. आता इथं आपल्याला फक्त टॉप 5 प्रोडक्ट्स घ्यायचे आहेत, म्हणजे टॉप 5 प्रोडक्ट व्ह्यू करायचे आहेत. आता सगळं न व्ह्यू करता आपल्याला फक्त टॉप 5 प्रोडक्ट पाहिजे आहेत प्रॉफिटमध्ये कोणते. तर मग इथं आपल्याला जेवढे टॉप 1 असो, 2 असो, 5 असो, ते आपला डेटा इथं म्हणजे ते टाईप करायचं. आणि बाय व्हॅल्यू, आता बाय व्हॅल्यू मध्ये आपल्याला म्हणजे आपण कायचं करणार आहोत ते इथं टाकणार आहोत. आता जो म्हणजे आपण प्रॉफिट काढणार आहोत, टॉप 5 प्रॉफिट पाहिजे आपल्याला, तर मग आपण काय करणार, तो बाय व्हॅल्यू ते ड्रॅग करणार आहोत. सम ऑफ प्रॉफिट, आता बघा ते प्रॉफिटचं आपण म्हणजे ड्रॅग करून इथं सोडलं बाय व्हॅल्यूज मध्ये. तर काय होणार हे, आणि हे जेव्हा आपण म्हणजे फिल्टर आपलं म्हणजे जसं टॉप 5 आहे, टॉप 10 आहे, आपण सिलेक्ट केल्यानंतर इथं अप्लाय फिल्टर आहे ते करणं गरजेचं आहे. आपण जोपर्यंत अप्लाय फिल्टर करत नाही तोपर्यंत आपला चेंजेस इकडे दिसत नाही. आता मी जसं अप्लाय फिल्टर केलं तर आपल्याला इथं काही चेंजेस दिसत आहेत. म्हणजे हे आपल्या टॉप 5 सब कॅटेगरी दिसत आहेत ज्यांचा की प्रॉफिट जास्त आहे. अप्लाय चेंजेस करणं मस्ट आहे यामध्ये. तर मग याची जर तुम्हाला आणखीन म्हणजे बारचे आता कलर चेंजेस करायचे असतील, डिफरंट फॉर्मॅट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. ग्राफवर क्रिएट करायचं, आता आता बघू शकता इथं व्हिज्युअल्स मध्ये जाऊन तुम्ही इथं बारचे कलर पण म्हणजे चेंज करू शकता. तर आता मी काय करतो, इथं व्ह्यू मध्ये जाऊन आपण पेज फिट केला, आपण झूम केलं तर ते जर म्हणजे सपोज तुमच्याकडून झूम इन झालं, झूम आउट झालं तर ते लवकर झूम इन होत नाही. तर तुम्ही काय करायचं, फॉर्मॅट मध्ये जायचं आणि पेज व्ह्यू जे आहे तिथं सिलेक्ट करून तुम्ही पेजचा टाईप सिलेक्ट म्हणजे तिथं सिलेक्ट करायचं, फिट टू पेज, फिट टू विड्थ. आपण फिट टू पेज करत आहोत. आता झालंय, फिट टू विड्थ केल्यानंतर आपल्याला असं शो करतं. ऍक्च्युअल साईज पण आहे त्याची, म्हणजे आपण जे लास्ट होतं ते.
आपण काय करू, फिट टू पेज करू आणि नंतर ऑपरेशन परफॉर्म करू. तर आता आपल्याला हे जे आपण चार्ट घेतला होता, बार चार्ट घेतला होता, त्यावर आपल्याला बारचे कलर चेंज करा. आता प्रिंटर आहे, बुक केस आहे, सारीज आहे, ऍक्सेसरीज आहे, टेबल्स आहेत. आता याचं काय आहे, आता सेम कलर आहे, तर तुम्हाला मोर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही त्याचे कलर्स पण चेंज करू शकता. तर तुम्ही काय म्हणजे काय करायचं, व्हिज्युअल्स मध्ये जायचं, त्यानंतर आपल्याला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस सगळं ग्रीड लाईन्स असो काय असो सगळे तिथं शो करणार. आता इथं बार्स बघताय तुम्ही, बार्सवर आता तुम्ही इथं कलर अप्लाय करू शकता. हे बघा, हे पण हे फॉर्मॅट म्हणजे आपण मागच्या वेळेस जे अप्लाय केलता तो इथं अप्लाय झालेला आहे या वर्षचा, कारण की आपण काय करतो, फॉर्मॅट केलं त्यामुळे. तर आपण काय करू, ते इरेज करू. तर हा, तर आपण काय करू, आता जो आपला फर्स्ट आहे प्रिंटर, त्याचा कलर आपण ब्ल्यू ठेवू. किंवा चेंज करायचं असेल तर ते पण चेंज करू. आपण आता काय करू, जसं आपल्याला रिक्वायर आहे, जो आपल्याला कलर पाहिजे आहे तो आपण इथे ड्रॅग करणार आहोत. हे बघा, आता मोर आपण काय करू, डार्क कलर घेऊ, कारण की आपलं बॅकग्राऊंड डार्क आहे त्यामुळे. आता फर्स्ट आपण प्रिंटरचा रेड कलर केला आहे, त्यानंतर आपण सेकंड जो बार आहे त्याचा कलर कसा चेंज करायचा, सेम तसंच सिलेक्ट करायचं, कलरवर जायचं, जो कलर पाहिजे तुम्हाला तो सिलेक्ट करायचा. त्यानंतर तुम्ही म्हणजे कलर सिलेक्ट करा. आता बुक केसेसच्या नंतर आपण थर्ड आहे त्याचा कलर बघू. तर फोर्थ वर जाऊ, म्हणजे असं पर्टिक्युलर तुम्ही बार वाईज जाऊन त्याचे कलर पण चेंज करू शकता. याने काय होईल, तुमचा जो डॅशबोर्ड आहे, जो तुमचा चार्ट आहे, बार असो कॉलम असो, तर ते काय होईल, मोर अट्रॅक्टिव्ह होईल. तर मोर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी तुम्ही ते करू शकता. तर आपण आता एवढंच करू आता. ठीक आहे, आता 5 याचे आपण कलर चेंज केलेले आहेत, 5 बारचे आपण कलर चेंज केलेले आहेत. तर मग त्यानंतर आपण त्याला ड्रॅग करून जिथं आपल्याला पाहिजे तिथं त्याची साईज मिनिमाइज मॅक्झिमाइज सगळं करू शकतो यावर. तर आपण जसं पाहिजे आपण तसं करू. तर याला आपण साईडला ठेवू. तर नेक्स्ट आपण काय बघणार आहोत आता, म्हणजे आता नेक्स्ट टाईप आपण बघू. आता इथं हे सॉरी ग्राफ्स दिसत आहेत. आता आपण काय करू, एखादा डोनट चार्ट घेऊ. आता आपण डोनट किंवा पाय घेऊ शकतो. तर आपण डोनट घेऊ एक. आता डोनट घेतोय आपण. तर डोनट वर म्हणजे त्यात व्हॅल्यूज कशा टाकायच्या तर ते आपण बघू. हे बघा, आपल्याला इथं लेजंड दिसतंय, व्हॅल्यूज दिसत आहेत. तर आपण काय करणार आहोत, आता डोनट ग्राफ कशाचा बनवणार आहोत, कॅटेगरी आणि क्वांटिटीचा बनवणार आहोत. म्हणजे क्वांटिटी वाईज किती, सॉरी कॅटेगरी वाईज किती क्वांटिटी आहे तर ते आपण अनालाइज करू आहोत. तर आपण काय करू, आपण व्हॅल्यूज मध्ये काय टाकणार आहोत, क्वांटिटी टाकणार. तर क्वांटिटीला ड्रॅग करू आणि व्हॅल्यूज मध्ये आपण काय करू, ड्रॉप करू. ड्रॅग करून ड्रॉप, हा. तर इथं आपल्याला काय करेल, सम ऑफ क्वांटिटी शो करेल आणि आपल्याला क्वांटिटी कशा वाईज शो म्हणजे काढायची आहे. आता आपण कॅटेगरी वाईज आपण क्वांटिटी काढणार आहोत. तर आपण काय करू, इथं कॅटेगरीचं म्हणजे कॅटेगरीला ड्रॅग करू आणि ड्रॉप करू लेजंड मध्ये. तर लेजंड काय राहणार आहे, आपल्याला कॅटेगरी आणि व्हॅल्यू जे आहे ते क्वांटिटी राहणार आहे. तर जसं मी सांगितलं होतं, आता पूर्ण बॅकग्राऊंड न चेंज करता आपण जो प्रिव्हियस ग्राफ केलेला आहे त्यावर आपण फक्त क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट पेंटर करायचं आहे आणि क्लिक करायचं त्यावर. तर आपले जे म्हणजे जे आपण चेंजेस त्याचं बॅकग्राऊंड असेल, साईज असेल, तर त्या इथं अप्लाय होतील. तर तुम्हाला इथं दिसतंय, तर जे याचे नेम्स आहेत किंवा कॅटेगरी आहे, तर टायटल तर बरोबर आहे, कारण की नेमिंग चेंज का झाली, कारण की ग्राफ चेंज असल्यामुळे ते इथं अनविजिबल आहेत. तर आपण काय म्हणजे अनविजिबल नाहीत, त्याचा कलर चेंज ब्लॅक कलर असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. तर ते आपण चेंज करू. तर डोनेटवर जा. हे बघा, आता आपण फॉर्मॅटवर जातोय, स्लाइसेस बघू आपण. आता पहिल्यांदा तर आपण काय करू, हे लेजंड आहे ते आपण ऑफ पण करू शकतो. हे आपल्याला इथं कॅटेगरी दिसते, इथं क्लोथिंग आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, फर्निचर आहे. तर आपण काय ते आपल्याला ऑन करायचं आहे, ऑफ करायचं आहे, ते आपण ऑफच करू. पण त्यानंतर आधी
आपण काय करू, हम्म. हा स्लाइस बघू आधी आपण, वन बाय वन जाऊ. तर आपल्याला स्लाइसचा कलर चेंज करायचा असेल तर ते पण आपण इथं करू शकतो. हे बघा इथं आहे. आता एखाद्या स्लाइसचा कलर तुम्हाला, आता क्लोथिंग आहे, क्लोथिंगचा कलर इथं आहे ब्ल्यू, तर तुम्हाला ते चेंज करायचं आहे तर ते तुम्ही करू शकता. तर आपण काय करू, इथं रेड घेऊ आणि नंतर जो आहे म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे, जसे कलर्स तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. आपण इथं जरा डार्क कलर टाकू. प्रत्येक स्लाइस वाईज आपण कलर पण इथं चेंज करू शकतो. आता झालं हे आपलं कलरचं झालं. तर त्यानंतर हे बॉर्डरचं पण ऑप्शन, कलरच्या नंतर बॉर्डर्स आहेत ज्या की आपण ऑफ केलेल्या आहेत. तर तुम्हाला जर याला बॉर्डर्स द्यायचे असतील तर त्या तुम्ही बॉर्डर्स पण देऊ शकता, त्याचा कलर पण चेंज करू शकता. तर आपण सध्या आपल्याला काही गरज नाही बॉर्डरची, ज्याला जसं व्हिज्युअलायझेशन पाहिजे तसं तुम्ही करू शकता. तर स्पेसिंग मध्ये काय आहे, आपल्याला जर आपल्या डोनटची स्पेसिंग राहते, हे बघा हे फुलफिल झाले, हे जसं आपल्याला पाय चार्ट सारखं दिसते. त्याची स्पेसिंग तुम्हाला इन्क्रीज करायची असेल, डिक्रीज करायची असेल तर तुम्ही ते करू शकता. तर आपण इथे जशी पाहिजे 65 घेऊ आपण. ठीक आहे. तर आपण हे झालं, स्पेसिंग पण तुम्ही इथं करू शकता, अप्लाय चेंजेस एकदम सिंपल आहे. आपण जाऊ प्रॉपर्टीज मध्ये. प्रॉपर्टीज हे बघा, हाईट विड्थ म्हणजे या ग्राफची हाईट आणि विड्थ तुम्ही इन्क्रीज पण करू शकता. तर ते तुम्हाला जर करायचं असेल तर प्रॉपर्टीज मध्ये करू शकता. नंतर त्याची पोझिशन आहे ते पण करू शकता. ऍडव्हान्स ऑप्शन्स मध्ये पण तुम्हाला बरेच सारे फीचर्स दिसत आहेत, ते पण म्हणजे लेअर ऑर्डरचा आहे, रिस्पॉन्सिव्हचा आहे, ते करू शकता. तर त्यानंतर आपण बघू डेटा फॉर्मॅट मध्ये जाऊ. इथं फॉर्मॅट जर अप्लाय टू सेटिंग, आता इथं आपलं क्वांटिटी आहे, तर कॅटेगरी म्हणजे करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. इफेक्ट, व्हिज्युअल बॉर्डर्स, जर तुम्हाला काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल, तुमचा आता जो आपण डोनट घेतोय त्याबद्दल तुम्हाला काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर तुम्ही ते अल्ट टेक्स्ट मधून ते डिस्क्रिप्शन पण देऊ शकता. तुम्हाला काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर. आपण क्लोज करूया आता. प्रॉपर्टीज, टायटल्स मध्ये जाऊ. टायटल आपलं सेंटरला आहे. सबटायटल द्यायचं असेल तिथं तुम्ही हे करू शकता. स्पेसिंग झालं, त्यानंतर आपण बघणार आहोत इफेक्ट बघू आपण टायटल मध्ये. तर हे आपण कुठे गेलोय, व्हिज्युअल्स मध्ये गेलोय, डिटेल लेबल्स मध्ये गेलोय. आता व्हॅल्यूज जे आहे त्याचा कलर आपल्याला चेंज करायचा आहे, तर आपण करत आहोत व्हाईट करत आहोत, म्हणजे फॉन्ट व्हाईट करत आहोत आपल्याला, म्हणजे दिसण्यासाठी आपला बॅकग्राऊंडचे मॅच होईल तसं. तर यामध्ये काय आहे, हे लेबल कंटेंट आहे. ऑप्शन्स मध्ये आपण जेव्हा हे वापस ओपन करून दाखवतो, डिटेल लेबल मध्ये जातो ज्यावेळेस आपण ऑप्शन्स मध्ये जातोय, तर त्यामध्ये आपल्याला लेबल कंटेंट दिसतो. तर लेबल कंटेंट मध्ये काय राहतं, लेबल कंटेंट म्हणजे काय, हे तुम्हाला जे दिसतंय 4K आहे, 1K आहे, तर 62% दिसतंय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं असेल, हे बघा आता कॅटेगरी आपण पर्सेंट करू, तर आपल्याला इथं काय करणार, क्लॉथिंगचं काय 62% आहे, नंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे, फर्निचरचं आहे, आपण म्हणजे चेंज करू शकतो. आपण डिफरंट नेमिंग पण देऊ शकतो, डिटेल मध्ये देऊ शकतो, नुसतं पर्सेंटेज पण शो करू शकतो. हे सगळं आपण लेबल कंटेंट मधून शो करतो. तर आपण काय करू, कॅटेगरी घेऊ आणि आता आपल्याला कॅटेगरी पण माहिती झाली, तर आपण काय करू, याचं लेजंड क्लोज करू. लेजंड म्हणजे जे आपल्याला इथं कॉर्नरला शो करतंय,
आपली काय होईल, त्याने स्पेस पण कन्झ्युम होईल आणि जर ते ऑफ केलं तर आपला ग्राफ मोर अट्रॅक्टिव्ह होईल. त्याची काही गरज नाही लेजंडची आपल्याला, कारण की आपण डिटेल घेतलेला आहे ते. तर याची पण साईज तुम्ही ऍडजस्ट करू शकता जशी तुम्हाला नेसेसरी आहे तशी. आणि जर तुम्हाला आता सपोज हे जो आहे तो आपला डोनट आहे, तर त्या सिमिलर आणखीन एक तुम्हाला डोनट बनवायचा आहे, तर म्हणजे ह्याला किंवा कॉपी करायचं असेल, डुप्लिकेट बनवायचं असेल, तर तुम्ही काय कंट्रोल-C करायचं आणि सेम आहे आपलं कंट्रोल-V ड्रॅग करायचं तुम्हाला जिथं पाहिजे तिथं. त्यानंतर आता यातलं तुम्हाला व्हॅल्यूज चेंज, आता सपोज आता आपण केलंच आहे तर यात आपण ऑपरेशन करू. आता आपण तो कॉपी केलाय ग्राफ, आता सेम ग्राफ आहे पण फक्त तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचा आहे. तर तुम्ही काय करायचं, तो ग्राफ कॉपी केलाय आपण, तर त्यानंतर आता आपण काय करू, इथल्या व्हॅल्यू चेंज करू. जिथं लेजंड मध्ये कॅटेगरी आहे तिथं राहू देऊ आणि व्हॅल्यूज मध्ये काय करू, क्वांटिटी घेऊ. आता बघू क्वांटिटी आहे, क्वांटिटी आणि आपलं काय आहे इथं कॅटेगरी आहे. तर आपल्याला डिफरंट बनवायचं असेल, काही दुसरं घ्यायचं असेल तर ते पण आपण घेऊ शकतो. आता या ग्राफ मध्ये बघू आपण काय घेतलंय ते. इथं काय गेलं, क्वांटिटी आणि पेमेंट मोड घेतलेला आहे. तर आपण काय करू, पेमेंट मोड घेऊ. कॅटेगरी अवॉइड करून सम ऑफ क्वांटिटी आणि पेमेंट मोड आहे ना. हा, तर आपण काय करू आता, म्हणजे सेकंड एक्झाम्पल काय करू, आता सेम तर ग्राफ आपण कॉपी केलाय, त्यामध्ये आपण चेंजेस पण केलेत जे पाहिजेत ते आपल्याला. म्हणजे आता आपण दुसरं बनवत आहे, जसं की क्वांटिटी आहे, पेमेंट मोडचं आपण घेतोय. आपण ते मी का बॅक म्हणजे त्यासारखं करतोय, कारण की हे मी आधी केलेलं आहे व्हिज्युअलायझेशन. हा जे व्हिज्युअलायझेशन आहे मी आधी केलेलं आहे परफॉर्म. तर मग त्या सिमिलर तुम्हाला सांग, म्हणजे हा आपला डॅशबोर्ड आहे असं आपण क्रिएट करणार आहोत. याचं मी तुम्हाला व्हिज्युअल दाखवत आहे. तर तसं आपण क्रिएट करत आहोत. तर यामध्ये पण सेम तुम्ही चेंजेस अप्लाय करू शकता. जसं तुम्हाला कलरिंग पाहिजे, लेबलिंग पाहिजे, ते तुम्ही करू शकता यामध्ये. आणि हा मेन म्हणजे व्हिज्युअल्स मध्ये जातो आपण. यामध्ये लेबल कंटेंट करू शकतात आपण. एक ऑप्शन सांगायचं तुम्हाला. आता हे झालं आपलं व्हॅल्यूचं. टायटल, जे आपण टायटल देतो इथे, म्हणजे जे सम ऑफ प्रॉफिट आहे, सम ऑफ प्रॉफिट बाय सब कॅटेगरी आहे, सम ऑफ क्वांटिटी बाय कॅटेगरी आहे, नंतर पेमेंट मोड आहे. जर तुम्हाला टायटल मध्ये काही चेंजेस करायचे असतील तर टायटल वर क्लिक करायचं आणि ते टेक्स्ट मध्ये, आता आता आपण काय करू, सम ऑफ क्वांटिटी बाय पेमेंट मोड आहे. आता आपल्याला ते नाही पाहिजे, एवढं लेंदी टायटल नाही पाहिजे, तर आपण काय करू, नुसतं क्वांटिटी ठेवू आणि नंतर काय करू, म्हणजे जे पाहिजे तुम्हाला चेंजेस ते तुम्ही इथं करू शकता. आता हे बघा, जसं मी अप्लाय केले चेंजेस, आता याचं बघू. आता इथं काय क्वांटिटी बाय कॅटेगरी आहे, तर आपण काय करू, नुसतं क्वांटिटी आणि कॅटेगरी ठेवू. तर असे वेगळे वेगळे चेंजेस आपण इथं अप्लाय करू शकतो. तर हे झालं आपलं डोनटचं. तर डोनट नंतर म्हणजे याला जर तुम्हाला पाय मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही इझिली करू शकता. तर म्हणजे सिलेक्ट करायच्या नंतर तुम्हाला जो ग्राफ पाहिजे आहे तो करू शकता तुम्ही. आता त्याचा पाय नाही होत, सॉरी. हा, आता आपण एक ग्राफ घेतोय, हा आहे आपला बारवाला आहे. तर आपल्याला तुम्हाला याला 3D मध्ये करायचं असेल किंवा कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही इथे इझिली कन्वर्ट करू शकता. आता आपण याला काय केलं, कॉलम मध्ये कन्वर्ट केले बारचं. तर हा झाला. असे फक्त तुम्हाला काय करायचं, आपण जे ग्राफचे टाईप सिलेक्ट करायचे जे की आपल्याला करायचे आहे. इथं आपण मी जसं शो करतोय इथे आता लाईन पण करू शकतो याचा आपण. त्यानंतर एरिया चार्ट करायचा असेल किंवा स्टॅक एरिया चार्ट असेल, मल्टिपल चार्ट तुम्हाला परफॉर्म करायचे असेल तुम्ही त्यावर करू शकता. आता इथं आहे, हा आहे लाईन आणि स्टॅक
कॉलम चार्ट आहे. नंतर हा क्लस्टर्ड वाला आहे, रिबन आहे. मल्टिपल चार्ट्स तुम्ही अप्लाय करू शकता व्हिज्युअलायझेशन साठी. तर आपण आपला ओरिजिनल घेऊ इथे. जर चेंजेस करायचे असतील तर तुम्ही मला नेम कमेंट सॉरी काय म्हणतात कमेंट करा, त्यामध्ये तुम्हाला कोणता चार्ट पाहिजे तर मी तुम्हाला तसा करून देईन. कोणता चार्ट पाहिजे तुम्ही मला ओरली सांगा, मी चेंज पण करेन. तर त्यानंतर आपण बघणार आहोत आता कार्ड्स. बघू आपण कार्ड्स कसे ऍड करायचे ते. तर कार्ड आपलं म्हणजे कार्ड म्हणजे काय राहते बघा, इथं राहतं कार्डचं ऑप्शन. आता आपण एक कार्ड सिलेक्ट करू, याची साईज कमी करू. आता कार्ड मध्ये आता आपण सपोज अमाऊंट सिलेक्ट केली तर यामध्ये असं शो करणार आपल्याला, म्हणजे आपली टोटल अमाऊंट काय आहे, सम ऑफ अमाऊंट किती आहे. असे आपण कार्ड्स क्रिएट करू शकतो. जर आपल्याला आता अमाऊंट झालं, आपल्याला टोटल अमाऊंट पाहिजे आपली, तर ते टोटल अमाऊंट झाली. नंतर आता कॅटेगरी फाइंड करायची आहे, सॉरी क्वांटिटी फाइंड करायची आपल्या प्रोडक्टची किती आहे, आणि प्रॉफिट पण आपल्याला पाहिजे आहे. तर आपण काय करू म्हणजे आपण काय करू, व्हिज्युअलायझेशन थ्रू आपण ते बनवू शकतो. आता इथं सम ऑफ अमाऊंट झालंय, आपलं काय झालं टोटल आहे. टोटल आहे हे कशाचं अमाऊंटचं. तर आपण काय करू, आधी त्याला फॉर्मॅट देऊ, प्रॉपर प्रॉपर फॉर्मॅट. तर हे झाले, याचा कलर झाला. आता वापस आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची. इथं दिसते तुम्हाला कोलेट व्हॅल्यू, जनरल मध्ये कॅटेगरी लेबल आहे, लेबलचा कलर चेंज झाला. त्यानंतर कोलेट व्हॅल्यू कलर असेल, कॉल आउट व्हॅल्यूचा आपण कलर चेंज केला. जसं आपल्याला पाहिजे व्हिज्युअल तसं आपण क्रिएट करू शकतो, म्हणजे कलरिंग वगैरे सेम. तर आपण काय करू आता, सम ऑफ अमाऊंट झालं हे. तर आपण कंट्रोल सी, कंट्रोल व्ही, व्ही व्ही आपण काय करू 4 ग्राफ्स घेऊ आता. याला आपण नंतर प्रॉपर अरेंज करू, तोपर्यंत आपण काय करू 4 ग्राफ्स घेऊ इथे. सेम साईजचे आपण घेतलेले आहेत 4. तर एकामध्ये काय आपलं सम ऑफ अमाऊंट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता, नंतर आपल्याला काय क्वांटिटी फाइंड करायची आहे. तर क्वांटिटीचं पण सेम करू शकता आपण. अमाऊंट रिमूव्ह करायचं आणि क्वांटिटी सिलेक्ट करायचं. आता सम ऑफ क्वांटिटी आपल्याला शो करत आहे प्रोडक्टची. तर त्यानंतर सपोज तुम्हाला प्रॉफिट फाइंड करायचं आहे, तर सेम प्रोसेस फॉलो करायची. कार्ड सिलेक्ट करायचं, नंतर प्रॉफिट वर म्हणजे प्रॉफिट ड्रॅग करायचं तिथे. तर आपल्याला काय करणार इथं सम ऑफ प्रॉफिट शो करणार. तर त्यानंतर आपण नेक्स्ट बनवू आपण. सम ऑफ हे झालं, तर आपण काय करू आता ऍव्हरेज फाइंड करू. आता ऍव्हरेज फाइंड करायचं आहे आपल्याला. तर आपण काय करणार आहोत, ऍव्हरेज ऑफ म्हणजे आपण क्वांटिटीचं आपण ऍव्हरेज काढू. तर इथं आपल्याला शो नाही करत आहे ऍव्हरेज. तर मी जसं म्हणलं होतं आपल्या डेटामध्ये, आता आपण काय करू डेटामध्ये चेंज करायचं आहे आपल्याला. तर मग आता बॅक ट्रान्सफॉर्म वर तर नाही जायचं, तर आपण काय करायचं तर टेबल व्ह्यू वर क्लिक करायचं. टेबल व्ह्यू वर गेल्यानंतर तुम्हाला टेबल्स इथं शो करतील. इथं आहे डिटेल्स आहे, ऑर्डर्स आहे, कोणता टेबल पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचा. तर आपण काय डिटेल्स, आता आपल्याला ऍव्हरेज काढायचंय. ऍव्हरेज कशाचं काय म्हणजे काय करायचं आपल्याला, अमाऊंट अँड क्वांटिटीचं आपण बघू. अमाऊंट बाय क्वांटिटी काढू. तर मी काय करतोय ते न्यू न्यू कॉलम क्रिएट करतो. मी जर सांगितलं होतं न्यू कॉलम क्रिएट करायचं, इथं पण ऑप्शन आहे न्यू कॉलम क्रिएट केला मी. तर न्यू कॉलम क्रिएट केला, तर त्यावर आपण काय करू एक फॉर्म्युला टाकू. कॉलमचं नेम काय देऊ, ॲव्हरेज ऑफ व्हॅल्यू. आता ॲव्हरेज ऑफ व्हॅल्यूचं काढणार आहोत, तर आपण काय करू त्याला AOV शॉर्ट फॉर्म मध्ये देऊ आता सपोज. तर काय करू आपण फर्स्ट, आपल्याला ज्याच्यावर ऑपरेशन म्हणजे कशाचं काढायचं ते बघू. आता आपण काय करू
आपलं हे तर नॉर्मल आहे, सगळ्यांना माहितीच असेल. आपण स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो. स्क्वेअर ब्रॅकेट यूज केल्यानंतर आपल्याला पाहिजे तो कॉलम आपण सिलेक्ट करतो. ॲव्हरेज अमाऊंट घेतोय, त्याला काय करतोय मी क्वांटिटी करतो आता कॉलम सेव. तर एंटर केलं मी, तर आपल्याला असा कॉलम शो झाला, AOV चा कॉलम शो झालाय. तर यामध्ये आता आपल्याला मी जसं मागच सांगितलं होतं की आता आपल्याला डेसिमल रिमूव्ह करायच्या तिथं, तर आपण इथे डेटा टाइप्स मध्ये जाणार, होल नंबर सिलेक्ट करू आपण, यस करायचं आपल्या चेंजेसला. तर आपल्या इथं AOV शो करत आहे. इथं बघत आहात तुम्ही आता डिटेल्स मध्ये आपला एक नवीन कॉलम शो झालेला आहे आणि तिथं कॉलम शो झालेला आहे. तर मग आपण काय करू, आता बॅक आपल्या रिपोर्ट व्ह्यू ला जाऊ. तर AOV चा आपण तर अनसिलेक्ट करून AOV च सिलेक्ट करू. तर आता AOV आपल्याला शो करत आहे इथे. तर इथं आपण हे बघा, इथं होल नंबर आहे, इथं वापस शो करते इथे होल नंबर आहे. डेसिमल आहे, आपण म्हणजे आता डेसिमल जर गेलं तर ती डेसिमल मध्ये शो करेन. आता होल नंबरचं झालंय तर आपलं इथं डेसिमल व्हॅल्यूज म्हणजे शो करत आहेत. तर आपण इथं जाऊ. तर आपल्याला काय करायचं आहे, ते डेसिमल व्हिज्युअल्स मध्ये जाऊ आपण. व्हिज्युअल कुठे गेला, फॉर्मॅट, इन्सर्ट, व्हिज्युअल्स मध्ये जाऊ. त्यानंतर व्हॅल्यू डेसिमल, एक मिनिट, हे नंतर करू कारण की याला टाइम माझ्या लक्षात नाही येते कुठून केले ते. हा नाही, हे अप्लाय झाले. होल नंबर वर गेलो होतो आपण, इथे होल नंबर सिलेक्ट केला, अप्लाय तर झालंय ते आपलं. तर आपण हा व्हिज्युअल्स वर हे झालंय अप्लाय. तर आपण काय करू आता, नेक्स्ट आपण दुसरं क्रिएट करू. आता काय करू, आणखीन एक बार चार्ट क्रिएट करू. त्यामध्ये आपण काय करू, स्टेट वाईज अमाऊंटचं काढू, म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये किती अमाऊंट, म्हणजे अमाऊंट काढू आपण, फाइंड करू कोणत्या स्टेटची अमाऊंट जास्त आहे, कोणत्याची कमी आहे. तर आपण स्टेट वाईज रिप्रेझेंट करू. तर आपण कुठला यूज, बार चार्टच घेऊ आपण त्यासाठी. आता आपण हा बार चार्ट आहे त्यालाच कॉपी करू आणि इकडे पेस्ट करू. तर आपला बार चार्ट शो करत आहे आपल्याला. तर यामध्ये काय करणार आहोत, आपण स्टेट वाईज अमाऊंटचा अनालिसिस करणार आहोत. तर आपण काय करू, यामध्ये आता प्रॉपर एक्स आणि वाय तुम्हाला प्रॉपर टाकायचे आहेत. आता इथे मी रिमूव्ह करतो. तर एक्स मध्ये आपण काय करणार आहोत, अमाऊंट टाकणार आहोत इथे एक्स ऍक्सिस मध्ये, आणि वाय मध्ये काय टाकणार आहोत, स्टेट टाकणार आहोत. खालचं दिसतंय ऑर्डरच्या टेबल मधलं आपण स्टेट घेतलेलं आहे. तर आपल्याला काय करतं, इथं स्टेट वाईज आपल्याला म्हणजे अमाऊंट शो करत आहे इथे स्टेट वाईज. तर बघू शकता तुम्ही आता इथे सगळ्या स्टेटचं, इथे हे बघा, हे ट्रॅकचं ऑप्शन आहे, ट्रॅक डाऊनचं. तर टोटल आपल्याला स्टेट शो करत आहे. तर आपल्याला काय करायचं, आता मल्टिपल्स इथं स्टेट शो करत आहेत. तर तुम्हाला काही स्पेसिफिक स्टेट पाहिजे असतील तर त्या पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर आपण जसं की सम ऑफ प्रॉफिट मध्ये बघितलं होतं, सब कॅटेगरी मध्ये आपण काय केलं, इथं टॉप 5 घेतले होते. तर तसं तुम्हाला इथं घ्यायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. फिल्टर्स वर जायचं, इथं वापस आपला म्हणजे जो फॉर्म्युला आहे ते इथं सिलेक्ट करायचा आहे बघा. सब कॅटेगरी आपण गेलो, सब कॅटेगरीवर टॉप अँड टॉप 5 सम बाय सम ऑफ प्रॉफिट. तर आपण काय करू, ते टॉप अँड हे रिमूव्ह करू आणि अमाऊंट टाकू, कारण की आपण अमाऊंट वाईज काढत आहोत. तर इथं आपण काय करत आहोत, अमाऊंट टाकत आहोत. आणि हे फिल्टर आपण अप्लाय करू, बघू काय चेंज. हा सॉरी, सम ऑफ कॅटेगरी झाले इथे. हे जे आहे, सॉरी, आधीचं फिल्टर इथं अप्लाय होतं, त्यावेळेस आपण इथं प्रॉपर सिलेक्ट करायचं फिल्टर. वापस शो करेन, सिलेक्ट करतोय तिथं आपल्याला शो करते, स्टेट शो करते. तर नंतर आपण काय करू,
स्टेट वर जातोय. हा, स्टेट वर गेलो त्यानंतर बेसिक फिल्टरिंग आहे. मी जसं मग सांगितलं होतं टॉप एन घेणार आहोत आपण. तर टॉप एन मधले आपण टॉप 5 पाहिजेत आपल्याला. तर डेटा फील्ड काय आहे आपली अमाऊंट सिलेक्ट करू इथे आणि अप्लाय करू फिल्टर. हा, तर इथं आपल्याला काय दिसतंय टॉप 5 स्टेट दिसत आहेत ज्यांचं की अमाऊंट जे जास्त म्हणजे अमाऊंट ज्यांची जास्त आहे. तर आता आपण बघत आहोत की इथं आपल्याला जे नेमिंग आहे जसं की महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, याचे जरा म्हणजे प्रॉपर नेमिंग नाही. तर त्याला तुम्हाला अरेंज करायचं असेल तर ते पण तुम्ही इथून करू शकता. विज्युअल्स मध्ये जाऊन ते तुम्हाला जनरल आहे. हे झालं एक्स ऍक्सिस वर काही चेंजेस असतील तर तिथून वाय ऍक्सिस वर असतील तर तिथून करू शकतो. ग्रीड लाईन्स पण याला आपण ऍड करू शकतो. बार्स आहेत आधी आपण काय करू बार्स वर कलरिंग करू. हा, तर बार वर आपण कलरिंग सिलेक्ट करू. ऑल ना सिलेक्ट करता स्टेट वाईज जाऊ आपण. महाराष्ट्राला आपण ऑरेंज करू. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीज मध्ये जाऊन वापस कलरिंग तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तर मध्य प्रदेशला आपण देऊ त्याला देऊ आपण ब्लूच राहू देऊ, दुसऱ्याला चेंज करू. उत्तर प्रदेश असेल तर त्याला आपण दुसरा कलर देऊ. ठीक आहे, हा देऊ. दिल्ली असं म्हणजे प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही कलरिंग चेंज करू शकता. तुम्ही फिल्टर पण अप्लाय करू शकता. तर इथं फिल्टर म्हणजे इथं आपण निगेटिव्हला अप्लाय केलं तर निगेटिव्ह साठी रेड, तर इथं मग निगेटिव्ह नाही येत. आपण टॉप 5 घेतोय त्यामुळे ते फिल्टर नाही अप्लाय होणार. तर दुसरे आपण सिलेक्ट करू शकतो तुम्ही व्हॅल्यूज सॉरी कलर्स. तर आपण इथं कॅटेगरी आता लास्ट बघू राजस्थान. तर राजस्थानला पण आपण एक कलर देऊ प्रॉपर. ग्रीन देऊ. तर जरा ठीक आहे. हे आपण झालं आपलं स्टॅक बार चार्ट क्रिएट केलाय आपण वापस एकदा. म्हणजे स्टेट वाईज आपण अमाऊंट फाइंड केली तर आपल्या इथं अमाऊंट शो करते. तर नंतर आपल्याला आणखीन एक आपण क्रिएट करू कंट्रोल सी कंट्रोल व्ही. तर आपण एक काय करू आणखीन एक क्रिएट करू. आपण काय करू एक कॉलम चार्ट क्रिएट करू. त्यामध्ये आपण काय करू कस्टमर नेम म्हणजे आपण काय करू टॉपचे 5 कस्टमर काढू त्यामध्ये ज्यांचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी अमाऊंट जास्त स्पेंड केलेले आहे, ज्यांची अमाऊंट जास्त आहे. तर आपण काय करू इथे एक्स ऍक्सिस मध्ये तर मग आपल्याला काय घ्यावं लागणार आहे कस्टमर नेम घ्यावा लागणार आहे. कस्टमर नेम ऑर्डर मध्ये आहे ते कस्टमर नेम आपण एक्स ऍक्सिस वर ट्रॅक करत आहोत आणि वाय ऍक्सिस वर आपण काय घेणार आहोत अमाऊंट घेणार आहोत. आपण कस्टमर वाईज अमाऊंट फाइंड करणार आहोत. तर यामध्ये आपले मल्टिपल्स कस्टमर आहेत. तर 268 समथिंग आहेत. तर मग तेवढी आता शो करते. तर आपल्याला इथं काय करायचं फक्त फिल्टर आपण अप्लाय करू. फिल्टर वर जाऊ आणि टॉपचेच काढू आपण कस्टमर. अमाऊंट वर जातोय फिल्टरिंग टॉप पॅन. एक सेकंड. स्ट्रेट सेवन घेतोय टॉप पॅन घेतोय. टॉप 5 आपण टॉप 5 कस्टमर काढू. त्यानंतर आपण काय करू त्यामध्ये अमाऊंट वाईज काढणार आहोत. तर अमाऊंट ट्रॅक करू तिथे अप्लाय करू. ते आपण कस्टमर नेम टाकून बघू बरे.
अप्लाय करायचं राहील, अप्लाय फिल्टर करू आपण. काहीतरी एक मिनिट, फिल्टरिंग. तर कस्टमर्स नेम. रिमूव्ह करतो मी, नवीन क्रिएट करू आपण. आपण कोणता क्रिएट करणार होतो? कॉलम क्रिएट करणार होतो. कॉलम घेऊ आपण वापस. त्यामध्ये आय थिंक आधीचा फॉर्म्युला अप्लाय झाला, त्यामुळे कन्फ्युजन शो होत आहे त्यात. तर नवीन कॉलम क्रिएट करू आपण. एक्स वर वापस आपण टाकू, कस्टमर नेम टाकू. एक्स ऍक्सिस वर आपण कस्टमर नेम घेतोय, वाय वर आपण अमाऊंट घेतोय. हा, हे झालं शो आपल्या प्रॉपर. तर आपण इथं काय करू, ऑल कस्टमर्स आहे तिथे बेसिकच्या जागी टॉप एन टाकू, टॉप 5. हे झालं, आपले टॉप 5 कस्टमर आपल्याला शो झाले. तर आपण याचं काय करू, फॉर्मॅटिंग करू याला प्रॉपर. मी सांगितलं होतं ह्याची झाली प्रॉपर फॉर्मॅटिंग. तर हे झाले. आता यामध्ये आता वापस आपल्याला लेबलिंगचा कलर चेंज करावा लागेल. टायटल ऑफ करू इथे. हे झालं एक्स ऍक्सिस. वाय ऍक्सिसचा आपण आता कलर चेंज, म्हणजे वाय ऍक्सिसचा बघू आता आपण. त्याचं पण टायटल ऑफ करू. व्हॅल्यूचा कलर आपण चेंज करू, विजिबल होईन असा कलर सेट करू इथे. आता व्हाईट कलर घेतोय आपण सगळीकडे, तर व्हाईटच राहू देऊ. हे झालं आपलं, म्हणजे टॉप 5 कस्टमरचे नेम आहेत, ज्यांची की अमाऊंट आपली मोर आहे. म्हणजे टॉप 5 कस्टमर आहेत हे आपले, ज्यांनी की मोर स्पेंड केलेलं आहे, ज्यांची अमाऊंट मोर आहे. तर आता हे झालं आपलं. हा आहे आपला कॉलम आहे, हा कॉलम चार्ट आहे आपला. हा आहे बार चार्ट, हे दोन आहेत आपले डोनट. आणि हा पण आहे आपला कॉलम चार्ट, आणि हा आहे आपला बार चार्ट. तर हे झालं, आपण हे झाले आपले कार्ड्स आहेत. आपण काही कार्ड्स अप्लाय केले. तर कार्ड्स आहेत, आणि तर आपण काय करू, काही फिल्टर्स अप्लाय करू. फिल्टर्स अप्लाय करणार आहोत त्यामध्ये. आपण इथं मी घेतो इथे स्लायसर्स ऍड करू. तर आपण इथे एक न्यू स्लायसर ऍड करू. तर स्लायसर मध्ये काय आहे, तर आपण काय करू, स्टेट वाईज काढू. स्टेटचं एक स्लायसर ऍड करू इथे आपण. याने की काय होईल, आपल्याला स्टेट शो करतील. ज्या स्टेटचा आपल्याला डेटा पाहायचा आहे, तोच डेटा आपण इथं पाहू शकतो इथे. तर याची आपण साईज ह्याला ऍडजस्ट करू. याला पण आपण फॉर्मॅट करणार आहोत. सेम, तर याचा आपण काय करू, हेडर ऑफ करू.
तर हे स्टेट वाईज आपण म्हणजे इथे स्क्रोल डाऊन करू शकतो यामध्ये जे पाहिजे आपण. एक मिनिट मी ते सिलेक्टचं ऑप्शन करून टाकतो मी सिलेक्ट. तर याची ट्रॅक डाऊन प्रोसेस आहे. हा हे स्लायसर सेटिंग मध्ये जायचं आहे. जे आपण स्लायसर सिलेक्ट केला आहे तर आपल्याला काय इथं आपण इथं वर्टिकल लिस्ट आहे इथं ड्रॉप डाऊन सिलेक्ट करत आहोत. तर ड्रॉप डाऊन याने काय होईल आपल्याला ऑलचं ऑप्शन शो होईल आणि त्यामध्ये आपल्याला जी स्टेट आपल्याला पाहिजे ज्याचा डेटा आपल्याला पाहिजे तो आपण इझिली पाहू शकतो. आपण इथं महाराष्ट्राचा पाहू तर आपला महाराष्ट्राचा सेट म्हणजे डेटा दिसेल. इथं केरलाचा गेलो तर केरलाला दिसेल. पर्टिक्युलर स्टेट वाईज आपण इथं अनालाइज करू शकतो. तर हे त्यासाठी ऑप्शन आहे. त्यासाठी आपण स्लायसर ऍड करत आहोत इथे. हे झालं महाराष्ट्र. हा अनसिलेक्ट करू आपण. हे झालं आपलं फर्स्ट स्लायसर. तर हे स्लायसर आपण इथे ऍड केलेलं आहे. याला आपण ऍडजस्ट करू थोडं. स्लायसर आणखीन एक ऍड करू. हे झालं आपण म्हणजे यामध्ये आपण काय करू शकतो स्टेट वाईज डेटा आपला सीन करू शकतो. तर आणखीन एक आपण काय करू आणखीन एक स्लायसर ऍड करू. जसं की आपण इथं बघतोय आपण काय केलं हे स्लायसर ऍड केलं. यामध्ये आपल्याला काय होतं डेटा शो होता. आपण क्वार्टर वाईज डेटा शो होतं यामध्ये. तर आपण तसं एक ऑप्शन म्हणजे स्लायसर ऍड करू. तर आपण आपल्या व्हिज्युअल मध्ये जाऊ. तर यालाच आपण काय करू कंट्रोल नको न्यूज क्रिएट करू आपण एक स्लायसर. तर स्लायसर क्रिएट केल्यानंतर आपण त्याला आधी हॉरिझॉन्टल करू. एक मिनिट आधी व्हॅल्यू सिलेक्ट करू लागतील. तर हे काय आपण आपण ऑर्डरची डेट आहे ती आपण काय करू इथं क्वार्टर वाईज घेऊ. म्हणजे क्वार्टर वाईज आपण इथं डेट या स्लायसर मध्ये अरेंज करू. तर आपण याला काय करू थोडं हॉरिझॉन्टल अरेंज करू. हे आहे वर्टिकल वालं. तर आपण याला हॉरिझॉन्टल घेऊ. जसं मी सांगितलं होतं स्लायसर मध्ये जाऊन ऑप्शन्स मध्ये जाऊन हे आहे वर्टिकल लिस्ट आहे. हे टायटल्स आहेत. हा सॉरी टाइल्स आहेत याच्या काही. तर याला आपण हॉरिझॉन्टल केलेलं आहे. तर त्याचा आपण टायटल ऑफ करू. याला आपण व्हिज्युअल फॉर्मॅटिंग देऊ आपण. हे झालं याचा टाइल्स झाल्या जे आपण सिलेक्ट करू शकतो. क्वार्टर वाईज आपण यातला डेटा अनालिसिस करू शकतो. आता आपण फक्त क्वार्टर वन ला सिलेक्ट केलं तर आपल्याला काय होईल इथे क्वार्टर वन चा डेटा शो करेन. क्वार्टर टू ला गेलो तर क्वार्टर टू चा सिलेक्ट करेन. आपण क्वार्टर वाईज इथे डेटा अनालिसिस म्हणजे आपण डेटा व्हिज्युअल आपण बघू शकतो. क्वार्टर वन चा काय असू शकतो क्वार्टर टू चा काय असू शकतो. तर त्यानंतर मग आपण हे झालं ऑल. नंतर इथं झालं हे स्लायसर आपण ऍड केलं तर आपण स्टेट वाईज साठी आता आपण गोव्याचं बघू. तर गोव्याचाच आपल्याला इथं डेटा म्हणजे व्हिज्युअलाइज होईल जो पण असेल तो. हा झाला आपला व्हिज्युअलायझेशन आपला डॅशबोर्ड क्रिएट. तर याला आपण नेम द्यायचंय. तर आपण इथं बघू शकता होम मध्ये आहे तर आपण टेक्स्ट बॉक्स ऍड करत आहोत इथे. तर टेक्स्ट बॉक्स मध्ये आता आपल्याला नेम द्यायचा आहे. तर आपण नेम काय देऊ याचं नेम देऊ आपण जेडीज देऊ. जेडी सेल्स डॅशबोर्ड आपण देऊ याचं नेम. तर याला आपण सेम फॉर्मॅटिंग करू. याला पण तुम्ही स्टाईल करू शकता. तर आपण याची साईज इन्क्रीज करू 16. हा ठीक आहे
साईज ठीक आहे. आता या तुम्हाला जो डॅशबोर्डला नेम द्यायचा असेल ते तुम्ही देऊ शकता. तर यानंतर तुम्ही हे म्हणजे इथं पण आहे आपलं सेंटरला घ्यायचं असेल राईट साईड लेफ्ट साईड दोन्ही म्हणजे सॉरी ते आपण अप्लाय करू शकतो इथे. तर थोडी आपण आणखीन बघू साईज इन्क्रीज होते का याची. हे झालं आपलं जेडी सेल्सचा डॅशबोर्ड. तर सेम ॲज अबव म्हणजे ॲज आधी आपण जसं बघितलं होतं आपण काय करू याला फॉर्मॅट करू. हा, तर याचा आपण कलर आपल्याला चेंज करायला लागणार आहे. कंट्रोल ऑल. तर याचा आपण कलर चेंज करू आपल्या शो होणार आहे त्याचा. हे झालं आपलं म्हणजे डॅशबोर्ड आपण एक क्रिएट केलेला आहे. तर याला तुम्ही म्हणजे प्रॉपर अरेंज करू शकता, प्रॉपर फॉर्मॅटिंग देऊ शकता. तर मी याला आता प्रॉपरली अरेंज करेन. जसं तुम्हाला पाहिजे जिथं पाहिजे त्याला तिथे ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता तुम्ही तिथे. आपण हे घेऊ, याची साईज थोडी इन्क्रीज करू कारण की आपली हेडिंग आहे ही. हे झाल्यानंतर तुमचा हा लास्ट कन्सेप्ट म्हणजे फॉर्मॅटिंग तुम्हाला जसं पाहिजे जिथं पाहिजे तिथं तुम्ही फॉर्मॅट करू शकता. तर याची साईज वगैरे इन्क्रीज डिक्रीज तुम्हाला करायची असेल तर ते तुम्ही इझिली करू शकता. इथे बघू शकता मी ड्रॅग अँड ड्रॉप करतोय फक्त इथे. जो तुमचा म्हणजे मेन ग्राफ असेल काही त्यात जास्त इन्फॉर्मेशन कंटेन करत असेल त्याला तुम्हाला जर मोठं शो करायचे म्हणजे जरा मोठा व्हिज्युअल करायचा असेल तर त्या ग्राफची तुम्ही साईज तशी ऍडजस्ट करू शकता. ते तुमच्या ह्याच्यावर जशी तुमची व्हिज्युअलायझेशन तुम्हाला जसं करायचं असेल तसं तुम्ही करू शकता. तर मला जसं पाहिजे मी तसं इथं करतो. हे अशा प्रकारे आपण डॅशबोर्ड्स क्रिएट करू शकतो यामध्ये. हे झालं तुमचं प्रॉपर अरेंजमेंट जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही व्हिज्युअल करू शकता. आणि हा झाला आपल्याला क्रिएट केलेला आपला डॅशबोर्ड. आणि हा आहे आपला म्हणजे आपण मी जसं सांगितलं होतं हा असा आपला डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे. तर तसा आपण डॅशबोर्ड क्रिएट केलेला आहे आपला. हा झाला आपला डॅशबोर्ड क्रिएट झाला इथे.
तर म्हणजे याला तुम्ही बॅकग्राऊंड वगैरे देऊ शकता, प्रॉपर फॉर्मॅटिंग आणखीन करू शकता, कलर चेंजेस वगैरे डिफरंट तुम्ही करू शकता यामध्ये. तर हे झालं आपलं म्हणजे हे झालं आपलं पॉवर BI चं. जर यात कुणाला डाऊट असेल तर ते सांगू शकता. आणि हे झालं म्हणजे आता हे झालं आपलं डॅशबोर्ड क्रिएट. तर याला सेव्ह कसं करायचं आहे, कंट्रोल एस ने आपलं नॉर्मल किंवा सेव्ह मध्ये जाऊ शकता, फाईल सेव्ह ॲज. आता मी ZD सोल्युशन्सलाच करतोय ते. हे झालं आपला डॅशबोर्ड सेव्ह झाला, तो आपल्याला तिथे म्हणजे शो करेन. हे बघा इथे ZD सोल्युशन्स मध्ये आपल्याला फाईल आपली सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही डॅशबोर्ड सेव्ह करू शकता. बॅकग्राऊंड फिल्टर्स अप्लाय करू शकता. काही चेंजेस तुम्हाला आणखीन तुम्हाला जसं पाहिजे तसं चेंजेस करू शकता. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं, म्हणजे काल सरने तुम्हाला सांगितलं होतं की डेटा कलेक्शन करायला. तुम्ही डेटा कलेक्ट केला आहे का सगळ्यांनी? डेटा कलेक्शन साठी तुम्हाला वेरियस मोड मधून कलेक्ट करायचा होता. कॅगल असेल, गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स असतील किंवा दुसरे डेटा सोर्सेस असतील, त्यामधून तुम्हाला डेटा कलेक्ट करायचा होता. तर मला वाटतंय सगळ्यांनी तुम्ही कलेक्ट केला असेल.